स्टार्ट करूयात. तर आज आपल्याला बघायचं आहे अरे क्लास, जो जावा डॉट युटिल पॅकेजमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला. आणि ह्या अरे क्लासमध्ये बऱ्याचशा स्टॅटिक मेथड, बरोबर, अरे क्लासमध्ये बऱ्याचशा स्टॅटिक मेथड्स अवेलेबल आहेत, ज्या स्टॅटिक मेथड्स यूज करून तुम्ही अरेजवर ऑपरेशन परफॉर्म करू शकता. वेगवेगळे डिफरंट ऑपरेशन तुम्ही अरेमध्ये परफॉर्म करू शकता, की जसं सॉर्टिंग ऑफ अरे असेल, सर्चिंग एलिमेंट इन ॲन अरे असेल, ओके, एक्सेट्रा बरेचसे ऑपरेशन्स तुम्ही अरेमध्ये परफॉर्म करू शकता. मग बघायचं आपल्याला एक्झॅक्टली अरे क्लास जो जावा डॉट युटिल पॅकेजमध्ये आहे तो आपल्याला कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टॅटिक मेथड्स प्रोव्हाइड करतो आणि त्या स्टॅटिक मेथड्स वापरून आपण कशा पद्धतीने वेगवेगळे ऑपरेशन्स अरेजवर परफॉर्म करू शकतो ते बघायचे. मग बघा, द अरे क्लास ऑफ जावा डॉट युटिल पॅकेज कंटेन्स सेव्हरल स्टॅटिक मेथड्स that can be used to fill, okay, sort, search, etc. in arrays. Okay? मग बघा, पहिली मेथड जी आपल्याला त्या क्लासमधली बघायची आहे जावा डॉट युटिल पॅकेज मधल्या क्लासमधली, ती आहे कम्पेअर मेथड. ओके, जावा डॉट युटिल डॉट अरे क्लासमधली जी मेथड बघणार आहे पहिली ती आहे. ओके, मग कम्पेअर मेथड काय करते बघा, दिस मेथड कम्पेअर्स टू अरेज पास ॲज अ पॅरामीटर्स लेक्सिकोग्राफिकली. मग बघा, तुमच्यासाठी पहिला आपल्याला काय करावं लागेल, तर जावा डॉट युटिल पॅकेज मधला अरे क्लास आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल, कारण त्या क्लासमधल्या मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत. आणि त्या मेथड जर यूज करायचे असतील तर युटिल पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. मग बघा, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट अरेज म्हटलंय. ओके, इम्पोर्ट केलेला आहे तो क्लास. आता त्या क्लासमध्ये ज्या काही मेथड्स आहेत त्या आपण आपल्या प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. मग पब्लिक क्लास मेन लिहिलेला आहे बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन लिहिलेला आहे, स्ट्रिंग आर्ग्स, दोन अरे लिहिलेत मी बघा, इंट इंट ARR, ओके, इक्वल्स टू 10, 20, 15, 25 आणि 35. ओके, असे किती एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये? 5 एलिमेंट्स आहेत. आणि दुसरा अरे आहे तो इंटिजर इंट ARR ऑफ 1, त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत, 10, 15, 22. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इंटिजर अरेज ऑन कंपॅरिझन डॉट कम्पेअर, आणि त्याला दोन अरे पास केलेत बघा, इंटिजर ARR आणि इंटिजर ARR1. हा काय करणार आहे, ह्या दोन अरेज आपल्याला काय करणार आहे, कम्पेअर करून दाखवणार आहे. आणि ते कसे करणार आहे, लेक्सिकोग्राफिकली. मग हे डॉक्युमेंट MSBT आपल्याला दिलेलं आहे, आणि या डॉक्युमेंटमध्ये जी कम्पेअर मेथड वापरली आहे अरेज क्लासमधली, ठीक आहे, ती JDK 1.8 मध्ये अवेलेबल नाहीये. ओके, त्याच्याऐवजी इक्वल्स मेथड आहे. कोणती मेथड आहे? इक्वल्स मेथड आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेम आहे, ही मेथड नाही आहे क्लासमध्ये, इक्वल्स मेथड आहे. इन्स्टेड ऑफ दिस मेथड आपण इक्वल्स वापरून बघूयात. जावा डॉक्स मध्ये पुन्हा जातोय मी, क्लास ओपन करतोय तो, त्या क्लासमध्ये मी ती मेथड शोधतोय इक्वल्स. बघा, इक्वल्स मेथड आहे बघा. काय रिटर्न करणार आहे? बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. बुलियन A, बुलियन A2 रिटर्न्स ट्रू इफ टू स्पेसिफाईड अरेज ऑफ बुलियन्स आर इक्वल टू वन अनदर. ओके, इथं आहे बघा, दोन इंटिजर अरे पास करतोय, म्हणजेच ते जर अरे इक्वल असतील तर तो काय करेल, ट्रू रिटर्न करेल, अदरवाइज फॉल्स रिटर्न करेल. मग करूयात आपण इक्वल्स मेथड. सॉरी, कंपाईल झाला बघा, आता एरर दिली नाही त्यांनी. रन करतोय, बघा, फॉल्स. कम्पेअर मेथड ऑन टू अरेज, सॉरी, कम्पेअरच्या ऐवजी इक्वल्स करूयात. इक्वल्स मेथड ऑन टू अरेज, रिझल्ट काय मिळतोय? फॉल्स. पुन्हा कंपाईल करतो तुमच्यासाठी. बघा, इक्वल्स मेथड ऑन टू अरेज फॉल्स रिझल्ट देतोय आपल्याला. सपोज हे दोन्ही अरे मध्ये सेम एलिमेंट ठेवतो मी, काय रिझल्ट देतोय बघूयात. 10, 20 आणि 22 ठेवूयात. ठीक आहे, वरचे एलिमेंट पण मी काढून टाकतो आणि हा 35 पण डिलीट करून टाकतो मी. आता दोन्ही अरे मध्ये सेम एलिमेंट आहेत, रिझल्ट काय येतोय बघूयात आपण. जावा अरे डेमो. बघा, इक्वल मेथड्स ऑन टू अरेज आहे ट्रू,
म्हणजे त्यांनी काय केलं, 2 अरे कंपेअर केले, त्या 2 अरे मधले एलिमेंट सेम आहेत का ते चेक केले, असतील तर ट्रू रिटर्न केलं. आणि ज्यावेळी आपण 2 अरे मध्ये एलिमेंट्स एकामध्ये 5 आणि एकामध्ये 3 ठेवलं तर त्यावेळी त्यानं फॉल्स रिटर्न केलं. तर हे समजलंय का, कंपेअर मेथड नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अरेज क्लासमध्ये कंपेअर मेथड नाहीये. मे बी 1.7 मध्ये असेल किंवा त्याच्या अगोदरच्या जे व्हर्जन्स होते जेडीकेचे त्याच्यामध्ये ती मेथड असेल, आणि नवीन व्हर्जन्स मध्ये ती मेथड मे बी सेफ्टी रिझन्समुळे रिमूव्ह केली असेल, डेप्रिकेट केली असेल. ठीक आहे, हे समजलंय का, मला सांगा जरा. हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा, की आपल्याला जे डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे त्या डॉक्युमेंटमध्ये कंपेअर मेथड दाखवलेली आहे अरेज क्लासमधली, जावा डॉट युटिल डॉट अरेज क्लासमधली, पण ती कंपेअर मेथड ऍक्च्युअलमध्ये त्या क्लासमध्ये नाहीये. बरोबर, ज्या जेडीके 1.8 आपण रेफर करतोय त्याच्यामध्ये ती मेथड नाहीये अवेलेबल. आपण जावा डॉक्स पण रेफर केलं, त्याच्यामध्ये पण आपल्याला ती मेथड मिळालेली नाही. मग त्याच्याऐवजी आपण इक्वल्स मेथड वापरून, मी तुम्हाला दाखवले की इक्वल मेथड्स वापरून तुम्ही कसे अरे कंपेअर करू शकता. हा एक प्रॉब्लेम आहे, थोडंसं व्यवस्थित करा. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॉपी ऑफ मेथड. कॉपी ऑफ मेथड आहे का पहिलं चेक करूयात. ठीक आहे, डॉक्युमेंट मध्ये जेडीके मध्ये. ठीक आहे, कॉपी ऑफ मेथड आहे. ओके, कॉपी ऑफ मेथड आहे. कॉपीज द स्पेसिफाईड अरे ट्रंकेटिंग और पॅडिंग विथ नल्स. ठीक आहे, मग बघूयात ही मेथड कशी काम करते. बघा, दिस मेथड कॉपीज द स्पेसिफाईड अरे truncating or padding with the default value if necessary, so the copy has wide length. Okay, मग बघा, import java.util.arrays पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे क्लास. पब्लिक क्लास मेन, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स, इंटिजर इंट ए आर एक अरे डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत, 10, 20, 15, 25 आणि 35. मग सिस्टीम डॉट अरे अरेज डॉट टू स्ट्रिंग, टू स्ट्रिंग मेथड काय करते, तर स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आपल्याला दाखवते अरेचं. त्याला पास केला इंटिजर ए आर. ठीक आहे, मग तो बघा काय दाखवणार, डॉट आउट डॉट प्रिंट न्यू अरे बाय कॉपी ऑफ स्लॅश एन म्हटलेलं आहे, आणि खाली बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट इंटिजर अरे अरेज डॉट टू स्ट्रिंग अरेज डॉट कॉपी ऑफ इंटिजर ए आर आर कॉमा 10. बरोबर, 10 एलिमेंट्स आपल्याला इंट ए आर आर मधून आपल्याला कॉपी करायचे. बरोबर, मग ते 10 एलिमेंट्स कसे येतील बघा, तर बघा पहिले 5 एलिमेंट आहेत त्या अरे मध्ये ऍज इट इज, आणि लास्ट 5 एलिमेंट्स तिथं काय ऍड केलं जाईल, तर झिरोज ऍड केले जातील. म्हणजेच झिरोज किंवा डिफॉल्ट व्हॅल्यू, जसं हा इंटिजर अरे आहे तर याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आहे. बरोबर आहे, त्यामुळे झिरोज कॉपी केले जाते. जर फ्लोट असता हा अरे तर 5 नंबर्स काय ऍड केले असते, फ्लोटिंग पॉईंट नंबर्स ऍड केले असते. बरोबर, सपोज डबल अरे असता तर पुढचे जे 5 ते डबल 0.0 असे ऍड केले असते. कळालं का कॉपी ऑफ काय करतं, तर दिस मेथड कॉपीज द स्पेसिफाईड अरे. बरोबर, जो काय अरे आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे ह्या मेथडला, जो प्रोव्हाइड केला जाईल तो अरे कॉपी केला जाईल, कॉपी केला जाईल. बरोबर, आणि अरे येणार आहे मध्ये सपोज स्पेसिफाईड एलिमेंट्स तेवढे नसतील कॉपी करण्यासाठी, तर उरलेले एलिमेंट्स हे डिफॉल्ट व्हॅल्यू पॅड केले जातील किंवा ऍड केले जातील. बरोबर आहे, म्हणजे आपला इंटिजर ए आर आर होता, त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स होते, तो आपण कॉपी करायचा होता. तो आपण कॉपी करण्यासाठी लिहिलेला आहे. बघा, अरेज डॉट कॉपी ऑफ ही स्टॅटिक मेथड कॉल केली, त्याला आपण तो अरे पास केला, आणि 10 एलिमेंट्स आपल्याला ह्या अरे मधले कॉपी करायचे तसं आपण सांगितले, पण ऍक्च्युअली त्या अरे मध्ये 5 एलिमेंट होते. मग उरलेले 5 एलिमेंट काय केले त्यांनी, बाय डिफॉल्ट 0 म्हणून ऍड केले. जे डिफॉल्ट व्हॅल्यूज असतात, जसं की हा इंटिजर अरे म्हणून डिफॉल्ट व्हॅल्यूज असतील 0, मग त्या पुढचे 5 नंबर्स त्यांनी 0 ऍड केले. असे 5 ऍड करून आपल्याला अरे रिटर्न केला, आणि तो अरे आपण अरेज डॉट मेथड प्रिंट. क्लिअर आहे का हे. पुन्हा इक्वल्स मेथड आलेली आहे बघा, इक्वल्स मेथड ही आहे का पहिलं मी चेक करतो. ओके, ही मेथड आहे, याचा कोड पण आपण लिहिलेला आहे. बरोबर, जो मी आता तुम्हाला दाखवला बघा, हा कोड आहे इक्वल्स मेथडचा, की 2 अरेज तो कम्पेअर करेल, आणि जर असतील एलिमेंट सेम तर तो ट्रू रिटर्न करेल, अदरवाइज फॉल्स रिटर्न करेल. मग बघा, दिस मेथड चेक्स की बोथ अरेज आर इक्वल ऑर नॉट. मग नेहमीप्रमाणे आपण पॅकेज जावा डॉट युटिल आणि त्यातला अरेज क्लास इम्पोर्ट केलेला आहे. मेन मेथड लिहिलेली आहे, सॉरी मेन क्लास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे.
दोन अरेज घेतल्यात, इंटिजर ARR त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत, इंटिजर ARR1 त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत. आणि कम्पेअर करण्यासाठी बघा स्टॅटिक मेथड इक्वल्स कॉल केले युजिंग क्लास नेम अरेज डॉट इक्वल्स मेथड कॉल केलेले आहे. त्याला दोन अरे जे कम्पेअर करायचे आहेत आपल्याला ते पास केलेत, इंट ARR आणि इंट ARR1. बरोबर. आता हे दोन्ही अरे काय आहेत, सेम नाही आहेत, त्यामुळे हा रिटर्न काय करणार आहे आपल्याला, फॉल्स. म्हणजे बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे आयदर ट्रू ऑर फॉल्स. हे जर दोन्ही सेम असते अरे तर मात्र त्यानं ट्रू रिटर्न केलं असतं. ठीक आहे. मिसमॅच, मग हा मेथड काय करते बघूयात. मिसमॅच मेथड आहे का पहिलं चेक करूयात. ठीक आहे. ही पण मेथड अवेलेबल नाही आहे क्लासमध्ये. ठीक आहे. मिसमॅच मेथड पण अवेलेबल नाही, पण ही काय करायची बघा. दिस मेथड फाइंड्स अँड रिटर्न्स द इंडेक्स ऑफ फर्स्ट अनमॅच्ड एलिमेंट बिटवीन द टू स्पेसिफाईड अरेज. म्हणजे हा काय करायचा की दोन अरे मधले पहिला अनमॅच्ड एलिमेंट असेल तो काय करायचा, त्याचा इंडेक्स आपल्याला रिटर्न करायचा. रिटर्न द इंडेक्स ऑफ फर्स्ट अनमॅच्ड एलिमेंट बिटवीन द टू स्पेसिफाईड अरेज. मग इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट अरेज पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे. मेन क्लास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे, दोन अरेज जे मगाचे आहेत तेच आहेत, आणि मिसमॅच मेथड कॉल केलेली आहे. तर याच्यामध्ये द एलिमेंट मिसमॅच ॲट इंडेक्स 1, बरोबर. म्हणजे 20 हा पहिला, 20 आणि 15 हे दोन एलिमेंट्स मिसमॅच आहेत आणि त्यांचा इंडेक्स किती आहे तर बाबा हा अरेच्या फर्स्ट लोकेशनला, हा अरेच्या किती लोकेशनला आहे, फर्स्ट लोकेशनला आहे. का तर अरे 0 पासून स्टार्ट होतो, 0 लोकेशनला 10 आहे. ते दोन्ही मॅच होत आहेत, पण 20 आणि 15 हे अरेच्या फर्स्ट लोकेशनला जे मॅच होत नाहीत, म्हणून त्यानं द एलिमेंट मिसमॅच ॲट इंडेक्स 1 हा आपल्याला प्रिंट केलेला आहे, 1 इंडेक्स रिटर्न केला. ठीक आहे. सॉर्ट, ही सॉर्ट मेथड काय करत असेल, अरे सॉर्ट करत असेल, बरोबर आहे. मग दिस मेथड सॉर्ट्स द कंप्लीट अरेज इन असेंडिंग ऑर्डर, बरोबर. मग बघा नेहमीप्रमाणे पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे जावा डॉट युटिल डॉट अरेज. त्याच्यानंतर मेन क्लास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये अरे लिहिलेला आहे, त्याला एलिमेंट्स पास केलेत 5, आणि अरेज डॉट सॉर्ट इंट ARR हे फंक्शन, सॉर्ट नावाचं फंक्शन कॉल केलेलं आहे, आणि जो काय अरे सॉर्ट होऊन येईल तो प्रिंट केलेला आहे आपण. तो सॉर्ट होऊन कुठे येणार आहे, त्याच अरेमध्ये येणार आहे, त्याच व्हेरिएबलमध्ये, बरोबर. मग अरेज डॉट टू स्ट्रिंग इंट ARR पुन्हा प्रिंट केलं, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ अरे. टू स्ट्रिंग मेथड काय करते तर स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आपल्याला ऑब्जेक्टचा प्रोव्हाइड करते. मग ह्या अरेचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आपल्याला डिस्प्ले करायचं म्हणून मी अरेज डॉट टू स्ट्रिंग ही मेथड कॉल केली आहे. ती पुन्हा टू स्ट्रिंग ही मेथड त्याच क्लासमधली आहे, अरेज क्लासमधली, ती पण स्टॅटिक आहे म्हणून क्लास नेम यूज करून कॉल केली, अरेज डॉट टू स्ट्रिंग, आणि त्याला इंटिजर ARR आपण इंट ARR हा जो अरे आपण डिफाईन केला होता तो पास केलेला आहे. मग आउटपुट मला काय बघायला मिळते बघा, आता नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालेले आहेत, 10, 15, 20, 22 आणि 35. इथं बघा, इथं मात्र पहिल्यांदा आपण डिफाईन केला त्यावेळी मात्र तो सॉर्टेड फॉर्म मध्ये नव्हता, पण ज्यावेळी आपण ती मेथड यूज केली अरेज डॉट सॉर्ट त्यावेळी आपल्याला तो सॉर्टेड फॉर्म मध्ये रिझल्ट मिळाला. क्लिअर आहे का. मग बघा टू स्ट्रिंग ही मेथड आहे. मग ही मेथड काय करते, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट रिटर्न करते, तसंच दिस मेथड रिटर्न्स अ स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ कंटेंट्स ऑफ दिस अरे, बरोबर आहे. जो अरे आपण यूज करणार आहे ॲज अ पॅरामीटर टू दिस टू स्ट्रिंग मेथड, त्या अरेचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन म्हणजे त्या अरेच्या कंटेंट्स किंवा एलिमेंटचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन तुम्हाला टू स्ट्रिंग मेथड रिटर्न करणार आहे, बरोबर आहे. द स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन कन्सिस्ट ऑफ लिस्ट ऑफ अरेज एलिमेंट्स एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट्स. मग हे जे एलिमेंट्स डिस्प्ले करणार आहेत तो काय असणार आहे तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला डिस्प्ले करणार आहे. ऍडजस्टंट एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय द कॅरेक्टर कॉमा फॉलोड बाय स्पेस. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये सेपरेशन कॅरेक्टरसाठी कॉमा आणि स्पेस वापरलं जाईल. कन्वर्टेड टू स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ फंक्शन. मग हे जे एलिमेंट्स आहेत ते स्ट्रिंग मध्ये कसे कन्वर्ट केले जातील तर स्ट्रिंग क्लास मधली व्हॅल्यू ऑफ फंक्शन कॉल करून एलिमेंट्स ऍक्च्युअल मध्ये स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केले जातील, बरोबर. म्हणजेच ही जी टू स्ट्रिंग मेथड आहे ती स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आपल्याला ऑब्जेक्टचं म्हणा किंवा अरेजचं रिप्रेझेंट करणार आहे. त्यावेळी ते जे काही एलिमेंट्स आहेत अरेमधले ते स्ट्रिंगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो जो टू स्ट्रिंग मेथड आहे तो कोणती मेथड इंटरनली यूज करणार आहे तर स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ, स्ट्रिंग क्लास मधली जी स्टॅटिक मेथड आहे व्हॅल्यू ऑफ, ती मेथड ऍक्च्युअली तो यूज करणार आहे, जेणेकरून अरे मधले एलिमेंट्स आहेत तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. आणि सगळेचे सगळे एलिमेंट्स असे व्हॅल्यू ऑफ फंक्शन जे स्ट्रिंग क्लास मधलं आहे ते वापरून
स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केले जातील आणि मग तुमच्यासाठी त्या अरेचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन काय केलं जाईल, डिस्प्ले केलं जाईल. जसं की बघा, अरेज क्लास इम्पोर्ट केलेला आहे जावा डॉट युटिल डॉट अरेज, मेन क्लास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे, एक अरे डिफाईन केलेला आहे, त्याला 5 एलिमेंट्स आहेत, 10, 20, 15, 22, 35 आणि अरेज डॉट टू स्ट्रिंग मेथड कॉल केलेली आहे आणि त्याला आपण तो अरे पास केला ऍज अ पॅरामीटर इंटिजर ARR. बरोबर, आउटपुटमध्ये मला काय बघायला मिळतंय, तर बघा स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन कसं बघायला मिळतं, तर स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत बरोबर, आणि त्याच्यानंतर 10 पहिला एलिमेंट फॉलोड बाय कॉमा, त्याच्यानंतर स्पेस आहे, त्याच्यानंतर 20 हा सेकंड एलिमेंट आहे, पुन्हा कॉमा स्पेस आहे, पुन्हा नेक्स्ट एलिमेंट 15. अशा पद्धतीने हे एलिमेंट स्ट्रिंगच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला काय केले जातील, डिस्प्ले केले जातील. तर टू स्ट्रिंग मेथड काय करते आपल्याला, तर जे काय अरेचे एलिमेंट्स आहेत ते स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी हेल्प करते. ठीक आहे, मग बघा डॅश डॅश मेथड इज यूज टू सॉर्ट द अरेज एलिमेंट्स. सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच बघितली सॉर्ट. डॅश डॅश मेथड इज यूज टू फाइंड वेदर अरेज आर इक्वल ऑर नॉट. कोणती मेथड आहे हो, इक्वल्स आहे. बघा इथं बरेचसे लोक इथं कन्फ्युज होतात इक्वल आणि इक्वल्स मध्ये. कोणती मेथड आहे, इक्वल्स मेथड आहे, जी आता आपण वापरलेलं आहे. बघा इक्वल्स आहे, इक्वल नाहीये, इक्वल्स आहे. तर अशा गोष्टी थोड्या थोड्या लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला असेच कन्फ्युजिंग क्वेश्चन्स तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायला मिळतील एक्झाम मध्ये, इक्वल दिला आहे, इक्वल्स दिलेला आहे, तर इक्वल्स ही मेथड आहे. ठीक आहे, क्लिअर आहे काय? ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आपल्याला अरेज काय असतात, अरेज कसे क्रिएट करायचे, त्याच्यानंतर अरे इनिशियलाइज कसे केले जातात, त्याच्यानंतर वन डायमेन्शनल अरे काय असतात आणि मल्टी डायमेन्शनल अरे काय असतात हे बघायचे आपल्याला. मग बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ एलिमेंट्स. बरोबर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण C++ मध्ये शिकलेलो आहे. आणि जो अरे आहे तो कंटिन्युअस मेमरी लोकेशन्सवर अरेचे एलिमेंट स्टोअर केले जातात, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि सिमिलर टाइप्सचे एलिमेंट्स अरेज मध्ये स्टोअर केले जातात. मग जसं बघा डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, इंटिजर्सचा एक अरे डिफाईन केलेला आहे आपण, किंवा डायग्राम मध्ये दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत. तर अरेजचा इंडेक्स जो स्टार्ट होतो तो 0 पासून स्टार्ट होतो, हे पण आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर 0 लोकेशनला 126 व्हॅल्यू स्टोअर केलेली दिसते तुम्हाला डायग्राम मध्ये. फर्स्ट लोकेशनला 32, सेकंड लोकेशनला 230, थर्ड लोकेशनला 21 आणि फोर्थ लोकेशनला 200 व्हॅल्यू तुम्हाला डायग्राम मध्ये स्टोअर झालेली दिसते. बरोबर आहे, म्हणजेच अरेचा जो लास्ट इंडेक्स आहे तो किती आहे, 4 आहे, आणि लेंथ ऑफ अरे किती आहे, 5 आहे. का तर लास्ट इंडेक्स प्लस 1, का तर अरे 0 पासून स्टार्ट होतो, 1 पासून स्टार्ट होत नाही. म्हणजेच अरेचा जो पहिला एलिमेंट स्टोअर असतो तो 0th लोकेशनला स्टोअर असतो, आणि लास्टचा जो एलिमेंट अरेचा स्टोअर असतो तो लेंथ -1 पोझिशनला स्टोअर असतो. जसं की आता आपल्या अरेची लेंथ आहे 5, बरोबर, मग फर्स्ट एलिमेंट अरेचा 0th लोकेशनला स्टोअर आहे, लास्ट एलिमेंट 5 - 1 दॅट कम्स टू बी 4, फोर्थ लोकेशनला अरेच्या लास्टच्या स्टोअर आहे. बरोबर आहे, आणि अरेचे एलिमेंट्स कसे ऍक्सेस करतात हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, की जसं बाबा हा इंटिजरचा अरे आहे, ह्याला सपोज नाव दिलं आपण ARR, तर 126 हा एलिमेंट मला ऍक्सेस करायचा असेल तर ARR ऑफ 0, 32 हा एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल तर मी प्रोग्राम मध्ये म्हणणार आहे ARR ऑफ 1, तसंच 200 हा एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल तर ARR ऑफ 4. म्हणजेच अरेचे एलिमेंट्स हे इंडेक्सने ऍक्सेस केले जातात. बरोबर, मग बघा अरेज काय असतात बघा, अरे इन जावा आर होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर्स इम्प्लिमेंटेड इन जावा एज ऑब्जेक्ट्स. बरोबर, आता अरे हा जावामध्ये ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केला जातो, आणि जे पण ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं जातं ते हीपवर क्रिएट होतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे जे अरेचे एलिमेंट्स स्टोअर होणार ते कुठं स्टोअर होणार, हीपवर स्टोअर होणार. आणि बघा, अरेज स्टोअर 1 or more व्हॅल्यूज ऑफ स्पेसिफिक डेटा टाइप and provide indexed access to store the same. A specific element in an array is accessed by its index. Arrays offer a convenient means of grouping related information. बरोबर, म्हणजे सिमिलर टाइप्स ऑफ डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण अरे यूज करू शकतो. जसं की इंटिजरचा अरे असेल तर फक्त आपण इंटिजरच्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. कॅरेक्टर्स असेल तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरच्या व्हॅल्यू, म्हणजे व्हॅल्यूज विच आर रिलेटेड विल बी स्टोअर्ड कंटिन्युअसली इन वन डेटा स्ट्रक्चर. आणि ती फॅसिलिटी तुम्हाला कोण प्रोव्हाइड करणार आहे, अरे प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर, ऑप्टेनिंग एन अरे इज अ 2-step प्रोसेस. फर्स्ट यू मस्ट डिक्लेअर अ व्हेरिएबल ऑफ डिझायर टाइप, जसं की इंटिजर ARR आणि ब्रॅकेट्स, म्हणजेच मी काय डिक्लेअर केलं, व्हेरिएबल डिफाईन केला अरे टाइपचा ARR. बरोबर, आणि मी सांगितलं की हा ARR जो व्हेरिएबल आहे जो अरेला पॉइंट करणार आहे त्याच्यामध्ये मला इंटिजर टाइपचे एलिमेंट स्टोअर करायचे. हे पहिलं झालं डिक्लेरेशन ऑफ अरे व्हेरिएबल. दुसरं, सेकंड, यू मस्ट अलोकेट मेमरी that will hold the
अरे युजिंग न्यू अँड असाइन इट टू द अरे व्हेरिएबल. मग आता दुसरं काय करायचं, हा अरे रेफरन्स व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला की आपल्याला अरे ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आहे. तो कशावर होणार आहे, हिपवर क्रिएट होणार आहे. म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, मेमरी अलोकेट करावी लागणार आहे. ती मेमरी कशी अलोकेट करणार आहे आपण, तर न्यू हा ऑपरेटर यूज करून. कारण आपल्याला माहिती आहे जो पण ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो तो न्यू ऑपरेटर यूज करून त्याला आपण मेमरी अलोकेट करत असतो. मग ही ऑब्जेक्ट पण तुम्ही न्यू ऑपरेटर यूज करून क्रिएट करू शकता. मग बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतोय बघा, नंबर नावाचा रेफरन्स व्हेरिएबल आहे. म्हणजेच अरे आपण जो डिफाईन केलेला आहे तो नंबर आहे. नंबर इंटिजर नंबर, हा ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केल्या आहेत. हा नंबर जो स्टोअर असणार आहे तो रेफरन्स व्हेरिएबल तो कुठं असणार आहे, स्टॅकवर. आणि हे जे एलिमेंट्स असणार आहेत 10, 20, 30, 40 आणि 50 हे अरेचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे हा ऑब्जेक्ट ऍक्च्युअल मध्ये ज्याच्यामध्ये 10, 20, 30, 40, 50 एलिमेंट स्टोअर असणार तो असणार आहे तुमचा हिपवर. आणि हा जो नंबर आहे रेफरन्स तो मात्र स्टॅकवर स्टोअर असणार आहे. आणि तो काय करणार आहे, ऍड्रेस होल्ड करणार आहे हिपवर, ज्या ठिकाणी तुमच्या अरे ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे एलिमेंट स्टोअर आहेत ते त्याचा ऍड्रेस होल्ड करणार आहे. म्हणजेच नंबर इज अ रेफरन्स विच पॉइंट्स टू अरे ऑब्जेक्ट, बरोबर. आणि ह्या अरे ऑब्जेक्ट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, आता आपल्याकडे 5 एलिमेंट्स आहेत. कुठले, 10, 40 आणि 50. पहिला एलिमेंट आहे अरेचा तो आपण कसा रेफर करणार आहे, त्या नंबर ऑफ 0. सेकंड एलिमेंट आहे तो नंबर ऑफ 1 आणि थर्ड आहे तो नंबर ऑफ 2 अँड सो ऑन अँड सो ऑन. ठीक आहे. मग बघा वन डायमेन्शनल अरे म्हणजे काय, जो आता आपण बघितला अरे दॅट इज वन डायमेन्शनल अरे. मग लिस्ट ऑफ आयटम्स कॅन बी गिवन वन व्हेरिएबल नेम using only one subscript and such a variable is called a single subscripted variable or one dimensional array. When creating an array, बघा array must be declared and created in computer memory before they are used. मग बघा क्रिएशन ऑफ अरे इन्व्हॉल्व 3 स्टेप. डिक्लेअर द अरे जो आता आपण बघितलं व्हेरिएबल डिक्लेअर करणं. दुसरं क्रिएट मेमरी लोकेशन्स जे न्यू ऑपरेटर यूज करून आपण करणार आहे. आणि तिसरं आहे पुट व्हॅल्यूज इनटू मेमरी लोकेशन्स. आणि जो अरे आपण क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करा. मग डिक्लेरेशन ऑफ अरे कसं करायचं बघा, अरे कॅन बी डिक्लेअर्ड इन 2 फॉर्म्स. टाईप अरे नेम म्हणजेच इंटिजर ARR, बरोबर, आणि ब्रॅकेट्स. आणि दुसरा वे कसा आहे बघा, डेटा टाईप आणि ब्रॅकेट्स अगोदर वापरलेत फक्त, एवढाच फरक आहे. आणि ARR जसं खाली तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळतं बघा, इंटिजर नंबर ब्रॅकेट्स नंतर वापरलेत आणि इंटिजर ब्रॅकेट्स आणि नंबर्स जो अरे रेफरन्स व्हेरिएबल असणार आहे त्याचं नाव नंतर वापरलेलं आहे. एवढाच फरक आहे. ठीक आहे, कसाही वापरा. मग क्रिएशन ऑफ अरे, अरे कसा क्रिएट केला बघा, आफ्टर declaring the variable for array, the array needs to be created in memory. This can be done by using the new operator in following way. मग कसा अरे क्रिएट केला बघा, अरे नेम इक्वल्स टू न्यू टाईप आणि साईज किती एलिमेंट्स तुम्हाला स्टोअर करायचे ते सांगायचं. जसं की बाबा खाली बघा, नंबर्स इक्वल टू न्यू इंट 10, 10 एलिमेंट्स मला अरे मध्ये स्टोअर करायचे. This statement assigns 10 contiguous memory locations of type int to the variable numbers. हा काय करेल, 10 मेमरी लोकेशन रिझर्व करेल की ज्याच्यामध्ये इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायचे आहेत. द अरे कॅन स्टोअर 10 एलिमेंट्स, इंटिजर नंबर इक्वल्स टू न्यू इंटिजर 10 असा पण क्रिएट करू शकता एका लाईन मध्ये, बरोबर. किंवा हा इंटिजर नंबर हा व्हेरिएबल तुम्ही अगोदर अरे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता आणि नंतर हे स्टेटमेंट वापरून पण तुम्ही अरे क्रिएट करू शकता. नंबर्स इक्वल टू न्यू इंटिजर 10. आता फक्त अरे ला मेमरी लोकेशन्स असाइन झाले 10, पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर नाहीत. त्या व्हॅल्यू आपल्याला पुढे स्टोअर करायचे. मग त्या कशा स्टोअर केल्यात बघा. मग डायग्राम मध्ये काय दिसते बघा, नंबर हा कुठं पॉईंट करतो आता, तर पॉइंट्स टू अँड मेमरी लोकेशन्स विच आर ब्लँक. व्हॅल्यूज आर नॉट स्टोअर्ड ॲट दीज मेमरी लोकेशन्स. ओके. तर मग त्या मेमरी लोकेशन्सला व्हॅल्यूज कशा स्टोअर करायचे, तर बघा, द फायनल स्टेप इज टू पुट व्हॅल्यूज इन टू द अरे क्रिएटेड. दिस प्रोसेस इज नोन ॲज इनिशियलायझेशन, बरोबर. मग अरे नेम आणि सबस्क्रिप्ट इक्वल्स टू व्हॅल्यू. जसं की बाबा एक्झाम्पल बघा, नंबर ऑफ 0 इक्वल टू 50 म्हणजे नंबर ह्या अरेच्या 0th लोकेशनला 50 हा व्हॅल्यू स्टोअर करा. नंबर ऑफ 1 इक्वल टू 60. अशा पद्धतीने तुम्ही अरे मध्ये जे आता मेमरी लोकेशन क्रिएट केले होते न्यू ऑपरेटर वापरून, तिथं तुम्ही व्हॅल्यूज काय करू शकता, स्टोअर करू शकता. वी कॅन ऑल्सो इनिशियलाइज अरे ऑटोमॅटिकली इन द सेम वे ॲज ऑर्डिनरी व्हेरिएबल व्हेन दे आर डिक्लेअर्ड. आणि दुसरा वे काय, न्यू ऑपरेटर वापरून जर तुम्हाला अरे क्रिएट करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली इथं बघा दिसतंय टाईप अरे नेम इक्वल टू लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे इंटिजर नंबर इक्वल्स टू 35, 40, 50, 45, 95 डायरेक्टली व्हॅल्यू तुम्ही इथं देऊ शकता. अशा पद्धतीने 2 वेज आहेत ज्यांनी तुम्ही अरे काय करू शकता, क्रिएट करू शकता. मग मी तुम्हाला प्रोग्रामॅटिकली दाखवतोय फक्त एक्झाम्पल बघा. क्लास ARR डेमो म्हणूयात.
मग दोन प्रकारे अरेज कसे क्रिएट करायचे ते दाखवतो तुम्हाला. पब्लिक स्टॅटिक void main string args. ओके. मग दोन प्रकारे कसे आपण एलिमेंट्स क्रिएट करू शकतो अरेचे बघा. इंटिजर ARR हा पहिला वे, जिथं तुम्ही फक्त काय करायचं आहे, अरे डिक्लेअर करायचा आहे, बरोबर. सॉरी, डिक्लेअर तर करायचं आहे अरे, आणि त्याला व्हॅल्यूज पण असाइन करायचे. जसं की आता बघा 10, 20, 30, 40 आणि 50. दिस इज वन वे इन विच यू कॅन क्रिएट अरे, बरोबर आहे. दुसरा वे काय आहे, तर फक्त एक व्हेरिएबल डिफाईन करा, इंटिजर ARR ऑफ 1 इक्वल्स टू न्यू ऑपरेटर वापरा, न्यू ऑपरेटर वापरा. ओके. जर आणि आपल्याला साईज सांगावी लागेल, आपल्याला किती एलिमेंट्स स्टोअर करायचे ते. जसं की मला आता अरे मध्ये 10 एलिमेंट स्टोअर करायचे, किंवा 5 करूयात. ठीक आहे. हा एक वे ज्याने तुम्ही अरे क्रिएट करू शकता बघा. इंटिजर ARR ऑफ 1 इक्वल्स टू न्यू इंटिजर आणि 5. म्हणजेच काय केलं आपण, किती एलिमेंट स्टोअर करायचे, तर 5 एलिमेंट्स मला स्टोअर करायचे. आणि आत्ता काय झालं, तर 5 एलिमेंटसाठी मेमरी लोकेशन्स अलोकेट झालेले आहेत. एवढंच काम झालेलं आहे न्यू ऑपरेटरमुळे. 5 मेमरी लोकेशन्स आपल्याला, की ज्या ठिकाणी आपण इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणार आहे ते अलोकेट झालेले आहेत. पण त्या ठिकाणी व्हॅल्यू स्टोअर आहेत का, नाही. मग त्या व्हॅल्यू कशा आपण स्टोअर करणार आहे त्या ठिकाणी, तर बघा ARR ऑफ 1 ऑफ 0. पहिल्या लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करूयात, लेट अस से 30. ओके. दुसऱ्या लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करूयात, ARR ऑफ 1 ऑफ 1 इक्वल्स टू 40 अँड सो ऑन. ठीक आहे, अँड सो ऑन. मग मी कॉपी करतो, ARR ऑफ 2, लेट अस से 50, 3, let us say 60, and last one ARR of 1 of 4 equals to 70. ओके. हा दुसरा वे. मग हा मी तुम्हाला सेव्ह करून दाखवतो. ARR of demo डॉट जावा. ओके. मेन मेथड क्लिअर करूया. मेन मेथड आपण हे करूयात, कंप्लीट करूयात. आणि हे आरे मधले एलिमेंट्स आपल्याला प्रिंट करायचे. मग प्रिंट करण्यासाठी आत्ताच आपण एक क्लास बघितला होता, कोणता, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट अरेज. आणि ह्या क्लासमधली एक स्टॅटिक मेथड होती टू स्ट्रिंग, तुम्हाला आठवत असेल तर, जी आपल्याला स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ अरे रिप्रेझेंट करते. मग बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन फर्स्ट अरे इज प्लस येस ARR डॉट, सॉरी, अरेज डॉट, स्टॅटिक मेथड आहे ती टू स्ट्रिंग, अरेज डॉट टू स्ट्रिंग. आपल्याला काय पास करावं लागेल, जो अरे आपल्याला स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले करायचा आपल्याला ARR, तो पास करावा लागेल. ओके. सेम दुसरा अरे प्रिंट करूयात, म्हणजे आपल्याला समजेल की जे एलिमेंट्स अरेला असाइन झालेत ते आहेत का. ओके. ARR ऑफ 1. ठीक आहे. बघा, तुमच्यासाठी मी अरे प्रिंट करून दाखवतोय. दोन वेज आहेत ज्याने अरे क्रिएट करू शकता. एक युझिंग न्यू ऑपरेटर, बरोबर, आणि दुसरा आहे तो डायरेक्टली. ठीक आहे. जावा सी ARR डेमो डॉट जावा. तो स्क्रीन जावा ARR डेमो. बघा, एलिमेंट्स फर्स्ट अरे इज 10, 20, 30, 40, 50. सॉरी, सेकंड अरे करायला पाहिजे होतं, खाली पण फर्स्ट अरे झाले, तरी पण एलिमेंट्स बघा 30, 40, 50, 60, 70. ओके. क्लिअर आहे का हे. हे क्लिअर आहे का सांगा मला. ओके. मग अरेचे एलिमेंट्स कसे प्रिंट करायचे युजिंग फॉर लूप ते आपण बघितलं होतं. तर एकदा पुन्हा मी तुम्हाला अरेचे एलिमेंट्स फॉर लूप यूज करून कसे प्रिंट करायचे ते दाखवतो. जसं की फॉर लूप घेतो मी. फॉर एक व्हेरिएबल घेतो, इंटिजर I इक्वल्स टू 0 ला सेट करतो, बरोबर. आणि अरेची एक प्रॉपर्टी असते, ही लूप आपल्याला कधीपर्यंत चालवायचे, जोपर्यंत अरेचे एलिमेंट्स कंप्लीट होत नाहीत, बरोबर, ट्रॅव्हर्स होत नाहीत. मग अरेची लेंथ आपल्याला मिळाली तर आपण
ही लूप त्या लेंथच्या -1 एलिमेंट पर्यंत चालवू शकतो. म्हणजे जसं की आता अरेमध्ये किती एलिमेंट्स आहेत, पहिल्या ARR अरेमध्ये 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजे ही लूप आपल्याला 4 टाइम्स चालवावी लागेल. मग हा अरेची लेंथ आपल्याला कशी मिळते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर लेंथ ही प्रॉपर्टी आहे अरेची, ज्याच्यामध्ये अरेमध्ये किती एलिमेंट स्टोअर आहेत ते असतात. मग ARR डॉट लेंथ म्हणतो, LENGTH, बरोबर. आय इज लेस दॅन ARR डॉट लेंथ म्हटलेलं आहे, कॉमा आय प्लस प्लस म्हणतो, आणि आतमध्ये एक एक एलिमेंट आपण प्रिंट करूयात अरेचा. जसं की बाबा पहिल्या अरेचे एलिमेंट्स मी प्रिंट करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, बरोबर, ARR ऑफ आय. फॉर लूप कंप्लीट करूयात. क्लिअर आहे. अरेचे एलिमेंट कसे प्रिंट करू शकतो आपण युजिंग फॉर लूप. तर फॉर इंटिजर आय इज इक्वल टू 0 एक व्हेरिएबल डिफाईन केला. हा लूपसाठीचा व्हेरिएबल आहे, किती वेळा आपल्याला लूप फिरवायचे ते डिसाईड करण्यासाठी, आणि तोच व्हेरिएबल आपण ॲज अ इंडेक्स, अरेचा इंडेक्स म्हणून यूज करणार आहे. आणि हे लूप आपल्याला चालवायचे लेस दॅन 5, आपला जो एक्झाम्पल आहे तोपर्यंत, म्हणजे 4 पर्यंत चालवायचे. आय प्लस प्लस म्हणलेला आहे, आणि आतमध्ये हा अरेचे एलिमेंट प्रिंट केलेला आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन ARR ऑफ आय. मग बघूयात काय होईल. आय ज्यावेळी 0 आहे तो आतमध्ये येईल, बरोबर. ARR ऑफ 0 प्रिंट केला जाईल, 10 प्रिंट करेल. त्याच्यानंतर वर जाईल, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करेल, 2 लेस दॅन 5 आहे का चेक करेल, आहे आतमध्ये येईल. सॉरी, हा आतमध्ये येईल, 1 होईल व्हॅल्यू, आतमध्ये येईल. पुन्हा फर्स्ट लोकेशनचा एलिमेंट 20 प्रिंट करेल, 2 होईल. पुन्हा 30 प्रिंट करेल, 40 करेल, 50 करेल. अशा पद्धतीने सगळे एलिमेंट सारेचे प्रिंट होतील. मग कंपाईल करतो, रन करतो तुमच्यासाठी. जावा सी ARR डेमो डॉट जावा. ठीक आहे, रन करतो जावा ARR डेमो. बघा काय झालं प्रॉब्लेम. सेव्ह केलाय की मी प्रोग्राम. मग पुन्हा करूयात. ओके, बघा फर्स्ट अरे इज त्यानं प्रिंट केला, सेकंड अरे प्रिंट केला टू स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर, जो टू स्ट्रिंग मेथड वापरल्यामुळे. आणि पुन्हा बघा अरे मधले एलिमेंट्स प्रिंट केलेत फॉर लूप वापरून, 10, 20, 30, 40, 50, बरोबर. आणखी एक मेथड आहे ज्याने तुम्ही अरेचे एलिमेंट्स इझिली लूप्स वापरून तर करू शकता, फॉर, व्हाईल, डू व्हाईल. पण आणखी एक मेथड आहे फॉर इच लूप, आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, आठवते का रे सगळ्यांना. मग त्याचा सिंटॅक्स कसा होता हो, इझी होता. बघा त्यांनी पण करून दाखवतो मी तुम्हाला. आता त्याचे एलिमेंट्स आपण दुसरे अरेचे प्रिंट करूयात ते यूज करून. फॉर इच लूप, फॉर इंटिजर आय फ्रॉम, कशातनं रीड करायचं आपल्याला, ARR ऑफ 1. असंच होतं ना काहीतरी. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय. ठीक आहे, करूयात रन. बघा त्याने पुढचे पण एलिमेंट्स प्रिंट केलेत. कोणते, 30, 40, 50, 60, 70. म्हणजेच ही फॉर इच लूप कशी काम करते, तर बघा फॉर इच लूप मध्ये तुम्हाला इथं बघा, जसं बाबा इनिशियलाइज केला होता आपण, त्याच्यानंतर कम्पेअर केला होता, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट केला होता, असं काही करायची गरज नाही. हा ऑटोमॅटिकली आय जो व्हेरिएबल आपण डिफाईन केलेला आहे तो एक एक एलिमेंट रीड करणार आहे ह्या कलेक्शन मधून, ह्या अरे मधून, ARR1 मधून. आणि हे कधीपर्यंत काम करणार आहे, जोपर्यंत ह्या ARR1 मधले सगळे एलिमेंट संपत नाहीत. आणि ते रीड करून ह्या आय मध्ये त्याचे व्हॅल्यूज येणार आहेत, आणि फक्त त्या व्हॅल्यूज आपण प्रिंट केले आहेत, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय, बरोबर आहे. हे फॉर इच लूप वापरून पण तुम्ही अरे प्रिंट करू शकता, हे तुम्हाला दाखवलंय. मग याच्यामध्ये काय काय शिकला, तर अरे ज्यावेळी तुम्ही डिक्लेअर करता त्याच वेळी इनिशियलाइज करू शकता, बरोबर. सॉरी, हा आहे तो तुमचा डिक्लरेशन प्लस इनिशियलायझेशन, डिक्लरेशन प्लस इनिशियलायझेशन. ओके, इथं मात्र फक्त आपण अरे डिक्लेअर
केलेलं आहे आणि त्याला मेमरी लोकेशन अलोकेट केलेले आहेत, पण इनिशियलाइज केलेलं नाही. तर ह्याला आपण म्हणू शकतो फक्त डिक्लरेशन प्लस मेमरी अलोकेशन बट नॉट इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे व्हॅल्यू स्टोअर करणं, हे इथं आहे बघा, इनिशियलायझेशन. हे कळालंय सगळ्यांना? कळालंय का सांगा मला? होता सिंगल डायमेन्शनल अरे, बरोबर. मग बघा, अरे लेंथ, मग मी तुम्हाला सांगितलं होतं लेंथ ही एक प्रॉपर्टी आहे अरे, त्याच्यामध्ये अरे मध्ये किती लेंथ स्टोअर आहे त्याचा काउंट असतो. मग बघा, इन जावा ऑल अरे स्टोअर द अलोकेटेड साइज इन व्हेरिएबल नेम्ड लेंथ, बरोबर. आणि वी कॅन ऍक्सेस द लेंथ ऑफ अरे युजिंग ए डॉट लेंथ, म्हणजे इंटिजर ए साईज, अरेची साईज पाहिजे असेल तुम्हाला, किंवा अरे मध्ये किती एलिमेंट स्टोअर आहेत ते पाहिजे असेल, तर तुम्ही अरे जो डिक्लेअर केलेला आहे व्हेरिएबल डॉट लेंथ तुम्ही वापरू शकता. लेंथ ही प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये अरे मध्ये किती एलिमेंट स्टोअर आहे ते त्याचा काउंट असतो. ठीक आहे. मग बघा, प्रोग्राम दिला इथे एक, क्लास अरे टेस्ट पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्स इंटिजर a1 इक्वल टू न्यू इंट 3, 3 एलिमेंट स्टोअर केले आहेत अरे मध्ये. a1 ऑफ 0 इक्वल्स टू 11, a1 ऑफ 1 इक्वल्स टू 22 आणि a1 ऑफ 2 इक्वल्स टू 33. आणि ते एलिमेंट्स प्रिंट केलेत बघा. फर्स्ट एलिमेंट a1 ऑफ 0, सेकंड एलिमेंट a1 ऑफ 1, ते तर फर्स्टच झाले, पण थर्ड एलिमेंट पाहिजे a1 ऑफ 2. अशा पद्धतीने एलिमेंट्स प्रिंट केलेले आहेत. टू डायमेन्शनल अरे बघा, टू डायमेन्शनल अरे कॅन बी थॉट ऑफ ॲज अ टेबल ऑफ रोज अँड कॉलम, बरोबर आहे. रोज अँड कॉलम च्या टेबलच्या फॉर्म मध्ये हा अरे असतो टू डायमेन्शनल अरे. बघा, मग डेटा टाईप, आता इथं दोन ब्रॅकेट्स वापरलेत, एक रो साठीच आहे आणि दुसरा कॉलम साठीच आहे, बरोबर. आणि व्हेरिएबल नेम म्हणजेच इंटिजर नंबर्स. बघा तिथं कसं दिसतंय, टू क्रिएट द अरे इन मेमरी फॉलोइंग स्टेटमेंट कॅन बी युज्ड. नंबर्स इक्वल्स टू न्यू आणि 3. ह्या 3 आणि 3 काय दिलेत, रो आणि कॉलम. म्हणजे त्या अरे मध्ये किती रो असणार आहेत, 3, आणि किती कॉलम असणार आहेत, 3 कॉलम असणार आहेत. मग पहिल्या रोचा एलिमेंट आणि पहिल्या कॉलमचा एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल नंबर्स ऑफ 0 0, बरोबर, पहिला एलिमेंट. त्याच्यानंतर पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल दुसऱ्या कॉलम मधला, पहिल्या रोचा आणि दुसऱ्या कॉलम मधला, तर तुम्हाला म्हणावं लागेल नंबर्स ऑफ 0, का तर पहिली रो 0 न स्टार्ट होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरा कॉलम आहे तो असतो 1, म्हणजे 0 1 म्हणावं लागेल. सपोज तुम्हाला दुसऱ्या रो मधला तुम्हाला दुसरा एलिमेंट दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट ऍक्सेस करायचा आहे, दुसरा रो आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे. मग तुम्हाला म्हणावं लागेल नंबर ऑफ 1 ऑफ 1, का तर जो दुसरा रो असतो तो 1 असतो, बरोबर. पहिला रो असतो तो 0 असतो, दुसरा असतो तो 1 असतो. आणि कॉलम पण तसंच आहे, पहिला कॉलम असतो 0, दुसरा कॉलम असतो 1. आपल्याला एलिमेंट ऍक्सेस करायचा होता दुसऱ्या रो मधला दुसऱ्या कॉलम मधला, बरोबर. म्हणजेच आपलं काय झालं, नंबर्स ऑफ 1 1, बरोबर. मग दिस विल क्रिएट टू डायमेन्शनल अरे ऑफ 9 एलिमेंट्स, 3 रोज अँड 3 कॉलम्स. 9 एलिमेंट स्टोअर असतील त्याच्यामध्ये. मग तो दिसतोय कसा बघा तुम्हाला इथं मेमरीमध्ये, अशा पद्धतीने असणार, रो 0 रो 1 रो 2, कॉलम 0 कॉलम 1 कॉलम 2. आणि ते एलिमेंट्स कसे ऍक्सेस करायचे, तर बघा, पहिला 10 एलिमेंट असेल तो 0 0 इंडेक्स असेल त्याचा, 20 हा एलिमेंट असेल तर 0 1 इंडेक्स असेल, 30 हा एलिमेंट आहे तर त्याचा 0 2 इंडेक्स दिसतोय तुम्हाला. आणि रो 1 मध्ये बघा 40 एलिमेंट आहे तो 1 0 आहे, 50 एलिमेंट आहे तो 1 1 आहे, 60 एलिमेंट आहे तो 1 2 आहे. त्याच्यानंतर रो 2 मधला जो पहिला एलिमेंट आहे तो 2 0 आहे, बरोबर. दुसरा एलिमेंट आहे 2 1 आहे आणि तिसरा एलिमेंट आहे 2 2 आहे. अशा पद्धतीने तुम्ही टू डायमेन्शनल एलिमेंट्स मधले टू डायमेन्शनल अरे मधले एलिमेंट प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकता, बरोबर. रोज आणि कॉलमचे नंबर्स यूज करून किंवा इंडेक्सेस यूज करून. तर बघा, विच मेथड इज यूज टू कॅल्क्युलेट द एलिमेंट प्रेझेंट इन अरे. कुठली मेथड वापरतात, विच मेथड इज यूज टू कॅल्क्युलेट द एलिमेंट प्रेझेंट इन अरे. बघा ते, आणि टाइप्स ऑफ अरे काय ते तर तुम्ही शिकलाय. क्लिअर आहे का हे? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का, कुणाला विचारा असेल तर. ओके, टू डायमेन्शनल अरे कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये कसे एलिमेंट स्टोअर करायचे आणि तो प्रिंट कसा करायचा, हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय. बघा, इंटिजर ARR, ओके.
टू डायमेन्शन्स आहेत, त्यामुळे आपण 2 ब्रॅकेट्स वापरणार आहे. त्याच्यानंतर मी न्यू म्हणतोय बघा, न्यू इंटिजर, आणि लेट अस से 3 रोज पाहिजेत आणि 3 कॉलम्स पाहिजेत मला, 3 rows and 3 columns. So I will have to store 9 elements. ओके, मग हा तुमचा झालेला एलिमेंट दिसतोय, हा तुमचा अरे क्रिएट झाला 2 डायमेन्शनल. त्याच्यामध्ये 3 रोज असणार आहेत आणि 3 कॉलम्स असणार आहेत. आणि म्हणजेच आता माझे 3 रोज आणि 3 कॉलम्स असे 9 एलिमेंट साठीचे मेमरी लोकेशन्स रेडी आहेत. आता मी मेमरी लोकेशन्सला एलिमेंट स्टोअर करतो. जसं की मला आता पहिली 0 आहे बरोबर, त्याच्यामध्ये पहिले एलिमेंट, पहिल्या रोचे एलिमेंट्स मी स्टोअर करून घेतो. मग ARR ऑफ पहिली रो आपण कशाने रिप्रेझेंट करतो, 0नी. त्याच्यामधला पहिला एलिमेंट असणार आहे तो 0 असणार आहे, 0th लोकेशनला. तिथं व्हॅल्यू स्टोअर करतो 10. ओके, त्याच्यानंतर पहिली रो आहे तो रिप्रेझेंट करतोय 0नी. त्यातला जो सेकंड कॉलम आहे तो फर्स्टनी रिप्रेझेंट करतो, तिथं मी स्टोअर करतो व्हॅल्यू 20. त्याच्यानंतर मी पहिल्या रो मध्ये जो दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट आहे तो स्टोअर करतोय मी, तो असणार आहे सेकंड लोकेशन, तिथं व्हॅल्यू करतोय 30. माझी फर्स्ट रो कंप्लीट झाली. फर्स्ट रो ओके कंप्लीट झाली माझी. आता मला सेकंड रोला एलिमेंट स्टोअर करायचे. मग सेकंड रो कशाने रिप्रेझेंट करतो आपण, ARR ऑफ 1 बरोबर. सेकंड रो आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे, 1 नी बरोबर. त्यातला पहिल्या लोकेशनला एलिमेंट स्टोअर करायचा आहे, तो असणार आहे माझा 0th कॉलम बरोबर. 0th कॉलम तिथं मला व्हॅल्यू स्टोअर करायचे 40. त्याच्यानंतर माझं पुन्हा जी पहिली रो आहे म्हणजे सेकंड रो आहे, तिथं मला स्टोअर करायचं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये. तो कॉलम असणार आहे 1, तिथं मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे लेट अस से 50. ओके, आणि पुन्हा मला तिसरा कॉलम आहे, त्याच रो मध्ये दुसऱ्या रो मध्ये मला तिसरा एलिमेंट स्टोअर करायचा आहे, तो असणार आहे 2 लोकेशनला, तो आहे माझा 60. ओके, हा झाला तुमचा सेकंड रो. ओके, थर्ड रो मध्ये कसे एलिमेंट स्टोअर करणार, थर्ड रो असतो तुमचा सेकंड पोझिशनला, म्हणजे इंडेक्स असणार आहे सेकंड बरोबर. त्यातला पहिला एलिमेंट असणार आहे 0th लोकेशनला, लेट अस से 70. त्याच्यानंतर थर्ड रो मधला आपल्याला सेकंड एलिमेंट स्टोअर करायचा आहे, तो असणार आहे फर्स्ट पोझिशन. आणि लास्ट जो तुमचा असणार आहे तो ARR ऑफ 2 इक्वल्स टू 90. हा कोणता रो आहे तुमचा, थर्ड रो. क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे का, येस. मग बघा आता हे एलिमेंट्स मला मला डिस्प्ले करायचे. मग बघा, फॉर लूप वापरतोय मी, बाहेरच्या रो साठीची लूप आहे. हे इंटिजर I इज इक्वल टू 0 बरोबर, I इज लेस दॅन 3 बरोबर, कॉमा I प्लस प्लस. कशासाठी बाहेरची लूप चालवतोय मी हे, तर बाबा तुम्हाला माहिती आहे ही बाहेरची लूप कशासाठी चालवतोय आपण, तर रो साठी चालवतोय. त्याच्यानंतर सेकंड आतली लूप चालवतोय मी कॉलम साठी, इंटिजर J इक्वल्स टू 0 कॉमा J इज लेस दॅन 3 कॉमा J प्लस प्लस. हा काय चालेला आतमधला कॉलम चालेल. मग एक एक एलिमेंट प्रिंट करूयात. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln बरोबर, ARR ऑफ J. हे काय करतो मी, ब्रॅकेट्स प्रिंट करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे कुठल्या लोकेशनला कोणता एलिमेंट आहे ते समजेल. अरे यार काय मिस्टेक होत आहेत माझ्याकडून. ठीक आहे, ARR ऑफ I, ARR ऑफ J बरोबर. प्रिंट करूयात मग, ARR ऑफ I कॉमा J. बघा होत आहेत का प्रिंट, बघूयात. कंपाइल करतो तुमच्यासाठी प्रोग्राम.
क्लिअर करून घेतो स्क्रीन. जावा सी ARR डेमो डॉट जावा, त्याच्यानंतर जावा ARR डेमो. बघा, ARR ऑफ 00 10, ARR ऑफ 01 20, ARR of 02 30, ARR of 10 40, ARR of 11 50, ARR of 12 60, ARR of 20 70, 21 80, 22 90. क्लिअर आहे का? कसा हा इनिशियलाइज करायचा आणि कसे मेंबर्स ऍक्सेस करायचे किंवा डिस्प्ले करायचे, काय प्रॉब्लेम आहे का? इथं लिहितो मी तुमच्यासाठी. फॉर रो बाहेरची लूप, फॉर कॉलम. काय प्रॉब्लेम आहे का? 2 डायमेन्शनल आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग्स आणि मेथड्स ऑफ स्ट्रिंग इन जावा काय काय ते आपल्याला स्टडी करायचे. मग स्ट्रिंग हा जावामध्ये क्लास आहे आणि तो जावा डॉट लँग पॅकेजमध्ये अवेलेबल आहे तुमच्यासाठी. आणि जावा डॉट लँग पॅकेज हे तुमच्यासाठी ऑलरेडी प्रोग्राममध्ये इम्पोर्टेड असते इम्प्लिसिटली, त्यामुळे तुम्हाला ते एक्सप्लिसिटली इम्पोर्ट स्टेटमेंट यूज करून इम्पोर्ट करावं लागत नाही. त्यामुळे जावा डॉट लँग पॅकेजमध्ये जेवढे पण क्लासेस अवेलेबल आहेत ते सगळे तुमच्या प्रोग्राममध्ये बाय डिफॉल्ट इम्पोर्टेड आहेत. बरोबर. मग स्ट्रिंग हा क्लास पण तुमच्या जावा डॉट लँग पॅकेजमध्ये येतो. त्या क्लासमध्ये बऱ्याचशा मेथड्स अवेलेबल आहेत की ज्या मेथड्स तुम्ही ऍक्च्युअली यूज करून स्ट्रिंगचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता. त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्ट्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकता, स्ट्रिंग टाईपच्या व्हॅल्यूज. त्याच्यानंतर त्या स्ट्रिंगवर वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की अरे आणि स्ट्रिंग हे दोन्ही जावामध्ये ऑब्जेक्ट्स आहेत. बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट्स असल्यामुळे कुठं क्रिएट होणार आहे तर हिपवर क्रिएट होणार आहेत. बरोबर. आणि बघा, इन जावा स्ट्रिंग्स आर क्लास ऑब्जेक्ट्स अँड इम्प्लिमेंटेड युजिंग 2 क्लासेस नेमली स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर. मग जावामध्ये जे काय स्ट्रिंग जे ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर, ते ऍक्च्युअल मध्ये आपण 2 क्लासेस यूज करून क्रिएट करू शकतो, स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर. त्यांच्यामध्ये काय फरक आहे तो पण आपण बघणार आहे. ठीक आहे. मग बघा, स्ट्रिंग क्लास, पहिला स्ट्रिंग क्लास स्टडी करूयात, त्याच्यानंतर स्ट्रिंग बफर क्लास बघूयात. मग स्ट्रिंग विच आर वाइडली युज्ड इन जावा प्रोग्रामिंग आर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. बरोबर. स्ट्रिंग काय असतं हे तुम्हाला माहिती आहे. इट इज नथिंग बट अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. बरोबर. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स असलं तरी जावामध्ये स्ट्रिंग ॲज अ ऑब्जेक्ट कन्सिडर केले जातात आणि ते हिपवर स्टोअर होतात. इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज स्ट्रिंग्स आर ट्रीटेड ॲज अ ऑब्जेक्ट्स. बरोबर. तर जावा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड्स द स्ट्रिंग क्लास टू क्रिएट अँड मॅनिप्युलेट स्ट्रिंग्स. मग स्ट्रिंग क्लास हा प्रोव्हाइड केला जातो तुम्हाला की ज्या क्लासमध्ये काही मेथड्स अवेलेबल आहेत किंवा काही कन्स्ट्रक्टर्स अवेलेबल आहेत जे यूज करून तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करू शकता आणि त्या स्ट्रिंगवर वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता, वेगवेगळ्या मेथड्सच्या ज्या स्ट्रिंग क्लासमध्ये अवेलेबल आहेत ते यूज करून. ठीक आहे. मग बघा, स्ट्रिंग ऑब्जेक्ट ऑर प्रिमिटिव्ह. मग स्ट्रिंग हा डेटा टाइप प्रिमिटिव्ह आहे की ऑब्जेक्ट आहे? तर डेफिनेटली हा कोणता डेटा टाइप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा ऑब्जेक्ट आहे. बरोबर. मग स्ट्रिंग कुड बी कन्सिडर्ड अ प्रिमिटिव्ह टाइप इन जावा बट इन फॅक्ट दे आर नॉट, ॲज अ स्ट्रिंग इज ऍक्च्युअली मेड अप ऑफ अरे ऑफ कॅरेक्टर प्रिमिटिव्ह. आणि अरे काय आहे तर तुम्हाला माहिती आहे, अरे इज नथिंग बट ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग इज नथिंग बट अरे ऑफ कॅरेक्टर्स. बरोबर. त्यामुळं स्ट्रिंग पण काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. मग स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स आर इम्युटेबल. दॅट मीन्स वन स्ट्रिंग ऑब्जेक्ट इज क्रिएटेड इट कॅनॉट बी अल्टर्ड. बरोबर. म्हणजेच स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स आहेत ते इम्युटेबल आहेत. सपोज तुम्हाला म्युटेबल स्ट्रिंग क्रिएट करायचे असतील तर फॉर म्युटेबल स्ट्रिंग यू कॅन यूज स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर क्लासेस. हा फरक आहे. म्हणजेच तुम्हाला एकदा स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय मॉडिफिकेशन करायचे असतील, तो ऑब्जेक्ट मधले कंटेंट चेंज करायचे असतील तर तुम्ही स्ट्रिंग बिल्डर किंवा स्ट्रिंग बफर क्लास वापरू शकता. पण स्ट्रिंग क्लासने जे तुम्ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करताय, बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही चेंजेस करता येणार नाहीत. म्हणजेच जे ऑब्जेक्ट्स तुम्ही स्ट्रिंग क्लास यूज करून क्रिएट करता दे आर इम्युटेबल, दे कॅनॉट बी अल्टर्ड. हे लक्षात ठेवा. आणि जे ऑब्जेक्ट्स तुम्ही स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डर क्लासेस यूज करून क्रिएट करता दे कॅन बी म्युटेबल. दॅट मीन्स यू कॅन अल्टर देम. ठीक आहे. मग बघूयात हाऊ टू क्रिएट द स्ट्रिंग. मग देर आर 2 वेज टू क्रिएट अ स्ट्रिंग. जसं की पहिला स्ट्रिंग कसा आहे, स्ट्रिंग एस इक्वल टू वेलकम, म्हणजेच युझिंग लिटरल व्हॅल्यू. बरोबर. स्ट्रिंग एस इक्वल टू डायरेक्ट स्ट्रिंग डबल कोट्स मध्ये असाइन केलेला आहे वेलकम नावाची स्ट्रिंग. बरोबर. आणि दुसरा वे कसा आहे तर स्ट्रिंग एस इक्वल टू न्यू स्ट्रिंग वेलकम. बरोबर आहे. दोन्ही वेजने क्रिएट करू शकता. अजून एक तिसरा वे असतो, कॅरेक्टर अरे क्रिएट करा आणि तो कॅरेक्टर अरे ॲज अ पॅरामीटर म्हणून या तुमच्या कन्स्ट्रक्टरला पास करा. ठीक आहे. तर हे 2 वेज बघा, स्ट्रिंग एस इक्वल टू वेलकम आणि दुसरा वे न्यू ऑपरेटर यूज करून स्ट्रिंग
एस इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि कन्स्ट्रक्टरला पुन्हा स्ट्रिंग पास केलेली आहे डबल कोर्समध्ये वेलकम. ठीक आहे. मग बघा स्ट्रिंग एक्झाम्पल बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स स्ट्रिंग S1 इक्वल्स टू जावा. बरोबर, एक स्ट्रिंग क्रिएट केली. दुसरा वे कसा क्रिएट केलाय बघा, जे मी तुम्हाला सांगत होतो. कॅरेक्टर CH इक्वल टू एस, कॅरेक्टर पहिलं, दुसरं T, पुन्हा कॉमा, तिसरं R, असे कॅरेक्टर्स मेन्शन केलेले आहेत कॅरेक्टर अरे मध्ये. ऍक्च्युअली तिथं डबल कोर्स ब्रॅकेट्स द्यायचे राहिलेत कॅरेक्टरला CH नंतर ब्रॅकेट्स, ते एक करेक्शन आहे याच्यामध्ये. स्ट्रिंग S2 इक्वल टू न्यू स्ट्रिंग CH, आणि फक्त काय केलाय तो कॅरेक्टर अरे त्या कन्स्ट्रक्टरला स्ट्रिंग क्लासच्या पास केलेला आहे. हा तुमचा दुसरा वे ज्याने स्ट्रिंग क्रिएट करू शकता. तिसरा एक वे आहे बघा, स्ट्रिंग S3 इक्वल टू न्यू स्ट्रिंग, आणि त्याला डायरेक्टली जी स्ट्रिंग तुम्हाला जो ज्या स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे ती डबल कोट्समध्ये पास करा. एक्झाम्पल केलेलं आहे बघा. मग बघा हे सगळे ऑब्जेक्ट्स प्रिंट केलेले आहेत. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S2 आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S3, अशा पद्धतीनं तिन्ही स्ट्रिंग्स आपण ज्या क्रिएट केल्या होत्या त्या प्रिंट केल्या. जावा स्ट्रिंग्स आणि एक्झाम्पल आउटपुटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर हे मी तुम्हाला प्रोग्रामॅटिकली करून दाखवतो म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. हे डिलीट करतो अगोदरचं, नवीन क्लास लिहूयात. क्लास लेटेस्ट से स्ट्रिंग डेमो, त्याच्यानंतर मेन मेथड लिहितोय बघा, पब्लिक स्टॅटिक void main string args मग 3 वेजने स्ट्रिंग क्रिएट करूयात. पहिला वे बघूयात, स्ट्रिंग S1 इक्वल्स टू हॅलो. ओके, पहिला वे स्ट्रिंग क्रिएट करण्याचा. दुसरा कॅरेक्टर अरे यूज करून, मग कॅर CH म्हणूयात, अरे इक्वल्स टू, आत कॅरेक्टर्स पास करूयात, S A T A R A. ओके, कॅरेक्टर अरे क्रिएट केला. हा अरे आपल्याला पास करायचा आहे. स्ट्रिंग S2 इक्वल्स टू न्यू ऑपरेटर वापरतोय, स्ट्रिंग, याला आपण अरे पास करूयात CH. ओके, तिसरा वे, स्ट्रिंग S3 इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग, आणि याच्या आतमध्ये हॅलो, जी स्ट्रिंग मला पाहिजे ती पास केलेली आहे. या तिन्ही स्ट्रिंग प्रिंट करून बघूयात. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1. ओके, सेम वे में बाकीच्या स्ट्रिंग प्रिंट करतो. ठीक आहे, सेव्ह केलेला आहे प्रोग्राम. कंपाइल करूयात. ओके, सेव्ह करायचं राहिलेलं आहे, सेव्ह ॲज करूयात. स्ट्रिंग डेमो डॉट जावा. ठीक आहे, yes, variable names we need to change. Okay, sorry, this is the impact of copying code. Okay, you should not do it. String demo dot java. Okay, then run it. Let us clear screen. Java string demo. बघा, हेल्लो सातारा, हेल्लो पुणे. ओके, अशा 3 प्रकारे तुम्ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता आणि त्यांना व्हॅल्यूज असाइन करू शकता. क्लिअर आहे? ओके, मग नेक्स्ट बघूयात,
स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन हे तुम्हाला माहिती आहे, स्ट्रिंग कंपॅरिझन पण माहिती आहे, सबस्ट्रिंग पण तुम्हाला माहिती आहे आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग पण माहिती आहे. हे सगळं तरी आपण बघूयात वन बाय वन बघूयात. मग स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन बघा, देअर आर टू मेथड्स टू कॉन्कॅटिनेट टू ऑर मोर स्ट्रिंग्स. मग कोणकोणते आहे? युझिंग कॉन्कॅट मेथड आणि युझिंग प्लस ऑपरेटर. हे दोन्ही वेळेस दाखवतो मी तुम्हाला. मग जसं की बघा आता S1 आणि S2 आपण कॉन्कॅट करूयात, बरोबर. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, बरोबर. S1 डॉट कॉन्कॅट, त्याला पास करूयात S2 ऑब्जेक्ट, बरोबर. आणि दुसरा वे युझिंग प्लस ऑपरेटर. मग S4 व्हेरिएबल घेतो, S4 इक्वल्स टू S2 प्लस S3, बरोबर. आणि हा ऑब्जेक्ट प्रिंट करूयात, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S4. हा स्ट्रिंग टाईपचा असला पाहिजे, अदरवाइज तो कंप्लेंट करेल अनडिफाईन्ड व्हेरिएबल. ठीक आहे, करूयात कंपाईल. जावा सी स्ट्रिंग डेमो डॉट जावा. ठीक आहे, रन करूयात जावा स्ट्रिंग डेमो. बघा, हॅलो सातारा, हॅलो पुणे आणि हॅलो सातारा हे जोडून आली बघा. हॅलो सातारा कुठले? तर S1 आणि S2. S1 मध्ये हॅलो होता आणि S2 मध्ये सातारा. हे कुठलं कशाचं आउटपुट आहे? कॉन्कॅट फंक्शनचं आउटपुट आहे, ह्या स्टेटमेंटचं आउटपुट आहे हॅलो सातारा. आणि S2 प्लस S3चं आउटपुट काय बघा, S2 आणि S3 काय? सातारा हॅलो पुणे असं आउटपुट आलं पाहिजे. मग बघा काय दिसतंय, सातारा आणि हॅलो जोडून आहे आणि पुणे इथं स्पेस आहे. ह्या स्ट्रिंग मध्ये आपण इथं स्पेस दिली आहे, त्यामुळे ती स्पेस आलेली आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंग आहे. दिस इज हाऊ यू कॅन कॉन्कॅटिनेट टू स्ट्रिंग्स युझिंग प्लस ऑपरेटर और अनदर वे युझिंग कॉन्कॅट फंक्शन. ओके, नेक्स्ट बघूया. मग बघा, प्रोग्राम एक्झाम्पल दिले तुम्हाला तेच. स्ट्रिंग एस हॅलो आहे, स्ट्रिंग str वर्ल्ड आहे आणि str1 मध्ये कॉन्कॅट केलं एस डॉट कॉन्कॅट str, बरोबर. हॅलो वर्ल्ड हे कॉन्कॅटिनेशन मध्ये बघायला मिळेल. हॅलो डॉट कॉन्कॅट वर्ल्ड, पुन्हा दुसरा वे दाखवला हॅलो वर्ल्ड. तिसरा वे बघा युझिंग प्लस ऑपरेटर एस प्लस str, बरोबर. हॅलो वर्ल्डच येणार आहे, बरोबर. आणि चौथा str4 घेतला, हॅलो प्लस वर्ल्ड, हॅलो वर्ल्डच येणार आहे कॉन्कॅट होऊन. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. स्ट्रिंग कंपॅरिझन. मग बघा, कंपॅरिझन कॅन बी डन इन 3 वेज, युझिंग इक्वल्स मेथड, युझिंग डबल इक्वल टू ऑपरेटर आणि युझिंग कम्पेअर टू मेथड. मग बघूयात एक एक. जसं की आता इथं दिसतंय बघा, स्ट्रिंग एस हेल आहे, स्ट्रिंग S1 हॅलो आहे, स्ट्रिंग S2 हॅलो आहे, स्ट्रिंग S3 आहे जावा. बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1 डॉट इक्वल्स S2, बरोबर. S1 आणि S2 काय हो, हॅलो हॅलो आहे कंटेंट, त्यामुळे ते ट्रू आलेले आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S डॉट इक्वल्स S1. S आणि इक्वल्स S1 चे कंटेंट काय आहेत? S मध्ये हेल आहे आणि S1 मध्ये काय हॅलो आहे. हे काय येईल? फॉल्स येईल, कंटेंट सेम नाही. आता स्ट्रिंग S4 नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये जावा स्ट्रिंग आहे, बरोबर. हा चौथा ऑब्जेक्ट आहे. मग बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डबल इक्वल टू ऑपरेटर वापरला, S1 इज इक्वल टू S2. बघा, S1 इज इक्वल टू S2. याचं मिनिंग काय होतं? तर बघा, S1 आणि S2 हे काय आहे? तो रेफरन्स व्हेरिएबल आहे स्ट्रिंग ऑब्जेक्टला. स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे तो हिपवर स्टोअर आहे आणि हे रेफरन्स व्हेरिएबल काय आहेत? कुठं स्टोअर आहेत तुमचे? कुठं स्टोअर आहे तो? तर हे तुमचे स्टॅकवर स्टोअर आहेत आणि ऑब्जेक्ट्स आहेत जे त्यांना हे पॉईंट करतायत ते कुठे स्टोअर्ड आहेत? हिपवर स्टोअर्ड आहेत. मग हे S1 आणि S2 मध्ये काय असणार आहेत? ऍड्रेसेस असणार आहेत हिपवर, जिथं ते ऑब्जेक्ट स्टोअर आहेत. म्हणजेच S1 आणि S2 मध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असणार आहेत. का तर S1 आणि S2 हे वेगवेगळ्या स्ट्रिंगला पॉईंट करतायत, वेगवेगळ्या ऑब्जेक्टला पॉईंट करतायत. जसं की बाबा S1 इज इक्वल टू हॅलो म्हटलं, S2 इक्वल्स टू हॅलो म्हटलंय, बरोबर आहे. मग S1 इज इक्वल टू S2 म्हटलं इथं. पण आता हे हॅलो, हा बघा हॅलो हा एकच ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सेमच ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे S1 पण आणि S2 पण दोघं पण एकाच ऑब्जेक्टला पॉईंट करतायत. म्हणजे S1 आणि S2 मध्ये कंटेंट जे असणार आहेत, बघा मी काय म्हणतोय, ते काय असणार आहेत? सेम ऍड्रेस असणार आहे. का तर ते दोघं एकाच ऑब्जेक्टला पॉईंट करतात. हॅलो
ह्या 2 वेळा जरी तुम्ही स्ट्रिंग असाइन केल्या असल्या 2 वेगवेगळ्या व्हेरिएबलला, तरी एकच ऑब्जेक्ट हिपवर क्रिएट केला जाणार आहे, हेल्लो. बरोबर, एकच ऑब्जेक्ट हिपवर क्रिएट केला जाणार आहे, हेल्लो. आणि त्याला पॉईंट करण्यासाठी 2 रेफरन्स व्हेरिएबल्स आहेत, S1 आणि S2. आणि ह्या दोघांमध्ये ऍड्रेस कुणाचा असणार आहे, ह्या हेल्लो ऑब्जेक्टचा जो हिपवर क्रिएट झालेला आहे. त्यामुळं S1 इज इक्वल टू S2 आउटपुट काय बघायला मिळतंय, ट्रू बघायला मिळतंय. पण S3 आणि S4 बघा, S3 मध्ये जावा आहे आणि S4 आपण जो क्रिएट केलाय त्याच्यामध्ये पण जावा आहे. पण इथं न्यू ऑपरेटर वापरलाय मी. न्यू ऑपरेटर वापरल्यामुळे काय करतो, तो हा जावा ऑब्जेक्ट क्रिएट पॉईंट न करता S4 व्हेरिएबल साठी नवीन जावा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याला S4 पॉईंट करतो. म्हणजेच हा S3 चा जो जावा ऑब्जेक्ट आहे, S3 चा जो जावा ऑब्जेक्ट आहे हिपवर, तो हा S4 चा जो जावा ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे 2 जावा ऑब्जेक्ट्स आहेत. का तर इथं न्यू ऑपरेटर वापरलाय. न्यू ऑपरेटर वापरला नसता मी, सपोज स्ट्रिंग S4 इक्वल टू जावा म्हटलं असतं, तर S3 आणि S4 एकाच जावा ऑब्जेक्टला पॉईंट झाले असते. का तर एकच जावा ऑब्जेक्ट क्रिएट झाला असता. पण इथं न्यू ऑपरेटर वापरल्यामुळे दुसरा जावा ऑब्जेक्ट क्रिएट झाला हिपवर आणि S3 आणि S4 हे वेगवेगळ्या जावा ऑब्जेक्टला पॉईंट करतात. म्हणजे S3 मध्ये वेगळ्या जावा ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे आणि S4 मध्ये दुसऱ्या जावा ऑब्जेक्टचा ऑब्जेक्ट स्टोअर आहे. मग त्यामुळे मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल S3 इज इक्वल टू S4 म्हटलं, तर दोघांच्या मध्ये सेम ऍड्रेस स्टोअर आहे का, नाही. का तर S3 एक वेगळ्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय जावा आणि S4 वेगळ्या जावा ऑब्जेक्टला पॉईंट करतोय, त्यांच्यामधले ऍड्रेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे ह्या कंपॅरिझनचा रिझल्ट काय आलाय, ह्या कंपॅरिझनचा रिझल्ट फॉल्स आलेला आहे. ह्या कंपॅरिझनचा रिझल्ट फॉल्स आलेला आहे. सपोज न्यू ऑपरेटर वापरला नसता मी इथं, न्यू ऑपरेटर वापरला नसता, तर S4 इक्वल टू डबल कोट्स मध्ये जावा म्हटलं असतं आणि S3 इज इक्वल टू S4 कम्पेअर केलं असतं तर ट्रू आलं असतं. तर ट्रू आलं असतं. त्याच्यानंतर बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एस डॉट कम्पेअर टू S2, म्हणजेच हेल आणि हेलो हे कम्पेअर करायचंय. मग रिटर्न्स काय करतं, -1 बिकॉज S इज लेस दॅन S2. लेंथ काय आहे, S ची कमी आहे S2 पेक्षा, त्यामुळे -1 रिटर्न करतं. S1 कम्पेअर टू S2, आता S1 ची लेंथ जास्त आहे S2 पेक्षा, बरोबर, नाही सेमच आहे लेंथ, त्यामुळे रिटर्न्स 0 बिकॉज S1 इज इक्वल टू S2. त्याच्यानंतर S2 डॉट कम्पेअर टू S2 डॉट कम्पेअर टू S रिटर्न्स 1, का तर S2 इज ग्रेटर दॅन S, म्हणजेच लेंथ जास्त आहे, S2 ची लेंथ ही S पेक्षा जास्त आहे. ह्याच्या प्रकारे तुमचं इक्वल्स मेथड काय करते, तर कंटेंट 2 स्ट्रिंग ऑब्जेक्टचे चेक करते, ते कंटेंट सेम असतील तर ती ट्रू रिटर्न करते, अदरवाइज फॉल्स रिटर्न करते. तसं डबल इक्वल टू ऑपरेटर काय चेक करतो, तर रेफरन्स व्हेरिएबल मध्ये जो रेफरन्स स्टोअर आहे हिपवरचा ऍड्रेस स्टोअर आहे, जिथं ऍक्च्युअल मध्ये रेफरन्स व्हेरिएबल पॉईंट करतात, तो चेक करतो. बरोबर आहे. आणि कम्पेअर टू काय चेक करतं, किंवा पहिला स्ट्रिंग ऑब्जेक्ट हा दुसरा स्ट्रिंग ऑब्जेक्ट ज्याच्यावर कम्पेअर करतोय आपण त्याच्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे, बरोबर, हे चेक करत असतो. तर मग हे एक्झाम्पल तुम्हाला मी प्रोग्रामॅटिकली दाखवू का, हे तुम्हाला प्रोग्राम पाहिजे का याचा, का समजलंय हे, नो. ओके, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, हा प्रोग्राम समजलाय तुम्हाला, ओके गुड. फक्त लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे, इथं न्यू ऑपरेटर वापरल्यामुळं जावा हा वेगळा आणखी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला गेला, बरोबर आहे. पण इथं तसं S1 आणि S2 बघा इक्वल्स टू हेलो म्हटलं होतं, S1 आणि S2 इक्वल्स टू हेलो, त्यामुळे एकच ऑब्जेक्ट क्रिएट झाला हॅलो, बरोबर. आणि S1 आणि S2 त्याच ऑब्जेक्टला पॉईंट करतात. पण इथं न्यू ऑपरेटर वापरल्यामुळं S3 पेक्षा वेगळा जावा ऑब्जेक्ट S4 साठी क्रिएट झाला आणि S4 त्या वेगळ्या ऑब्जेक्टला पॉईंट झालेला आहे. म्हणजेच न्यू ऑपरेटर वापरला तर ऑब्जेक्ट नवीन क्रिएट होतो, जरी ऑब्जेक्टचे कंटेंट सेम असले तरी. ठीक आहे. मग सबस्ट्रिंग इन जावा बघा, अ पार्ट ऑफ स्ट्रिंग इज कॉल्ड सबस्ट्रिंग. तुम्हाला माहिती आहे पार्ट ऑफ स्ट्रिंग त्याला आपण सबस्ट्रिंग म्हणतो. इन अदर वर्ड सबस्ट्रिंग इज अ सबसेट ऑफ अनदर स्ट्रिंग. वी कॅन गेट सबस्ट्रिंग फ्रॉम द गिवन स्ट्रिंग ऑब्जेक्ट बाय वन ऑफ टू मेथड्स. मग 2 मेथडने आपल्याला सबस्ट्रिंग मिळू शकते, बरोबर. पब्लिक स्ट्रिंग, सबस्ट्रिंग, इंटिजर स्टार्ट इंडेक्स. तुम्ही एक स्टार्टिंग इंडेक्स सांगायचा, त्या इंडेक्स पासून तुम्हाला तो सबस्ट्रिंग रिटर्न करेल. आणि दुसरी मेथड आहे पब्लिक स्ट्रिंग, सबस्ट्रिंग, इंटिजर स्टार्ट इंडेक्स आणि इंटिजर एंड इंडेक्स, म्हणजेच कुठून कुठल्या कॅरेक्टर पर्यंत सबस्ट्रिंग पाहिजे हे सांगायचे. मग एक्झाम्पल दिलं बघा, स्ट्रिंग S इक्वल्स टू हेलो वर्ल्ड, बरोबर. मग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S डॉट सबस्ट्रिंग 6, म्हणजे 6व्या कॅरेक्टर पासून मला सबस्ट्रिंग पाहिजे. मग 6वं कॅरेक्टर काय येते बघा, हे H इज 0 1 2 3 4 5 पर्यंत ब्लँक येते, बरोबर. आणि 6वं कॅरेक्टर स्टार्ट होतोय W ला, म्हणजेच पहिली जी सबस्ट्रिंग मला मिळणार आहे ती वर्ल्ड,
बरोबर. आणि दुसरं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटेल एस डॉट सबस्ट्रिंग 0 to 5, म्हणजेच 0 कॅरेक्टर पासून 0 पोझिशन पासून 5 कॅरेक्टरची सबस्ट्रिंग पाहिजे मला. मग पहिलं बघा 0 1 2 3 4 आणि 5 हेल्लो हेल्लो मिळते मला. ओके, क्लिअर आहे का सबस्ट्रिंग कशी फाइंड आउट करायची? तर बाबा दोन वेज आहेत. एक स्टार्टिंग पोझिशन फक्त डिफाईन करा, तिथून सगळे पुढचे कॅरेक्टर सबस्ट्रिंग मध्ये घेतले जातील. आणि दुसरा वे एक स्टार्ट आणि एंड कॅरेक्टर सांगा, त्याला पोझिशन सांगा, तेवढेच कॅरेक्टर सबस्ट्रिंग म्हणून रिटर्न केले जातील. क्लिअर आहे का? येस. ओके, लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग बघा, मग लेंथ स्ट्रिंगची कशी फाइंड करायची? तर बघा, लेंथ नावाचं फंक्शन अवेलेबल आहे स्ट्रिंग क्लासमध्ये. द जावा स्ट्रिंग लेंथ मेथड फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग, इट रिटर्न द काउंट ऑफ टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. मग बघा, पब्लिक क्लास लेंथ एक्झाम्पल लिहिलेलं आहे. आतमध्ये मेन मेथडमध्ये स्ट्रिंग घेतलेलं आहे S1 इक्वल्स टू हेल्लो वर्ल्ड, आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल स्ट्रिंग लेंथ इज S1 डॉट लेंथ नावाचं मेथड किंवा फंक्शन कॉल केलेलं आहे, आणि ते आपल्याला 12 कॅरेक्टर्स रिटर्न करते. लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 12. मग आणखी काही फंक्शन्स अवेलेबल आहेत स्ट्रिंग क्लासमध्ये किंवा मेथड्स. बघा, जावा डॉट लँग डॉट स्ट्रिंग क्लास प्रोव्हाइड्स अ लॉट ऑफ मेथड्स टू वर्क ऑन स्ट्रिंग. बाय द हेल्प ऑफ these मेथड्स वी कॅन परफॉर्म ऑपरेशन ऑन स्ट्रिंग. विल लर्न द फॉलोइंग मेथड्स. कॅर ॲट, बरोबर आहे, म्हणजे पर्टिक्युलर पोझिशनचं कॅरेक्टर रिटर्न करणार आहे. कंटेन्स, एखादी कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही ते सांगेल. गेट कॅर्स, कॅरेक्टर्स रिटर्न करत असेल. इंडेक्स ऑफ, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचं पोझिशन रिटर्न करत असेल. त्याच्यानंतर रिप्लेस, काही रिप्लेस करण्यासाठी असेल. टू लोअर केस, म्हणजे लोअर केसमध्ये कन्वर्ट करत असेल स्ट्रिंग, टू अप्पर केसमध्ये कन्वर्ट करत असेल. मग बघूयात एक एक. कॅर ॲट अँड कंटेन्स. बघा, कॅर ॲट रिटर्न्स अ कॅर व्हॅल्यू ॲट अ गिवन इंडेक्स नंबर. द इंडेक्स नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0. बरोबर. कंटेन्स सर्चेस द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स इन दिस स्ट्रिंग. इट रिटर्न्स ट्रू इफ सिक्वेन्स ऑफ कॅर व्हॅल्यूज आर फाउंड इन दिस स्ट्रिंग, अदरवाइज रिटर्न्स फॉल्स. म्हणजेच एक सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर सर्च केला जाईल, तो जर सापडला स्ट्रिंग मध्ये तर ट्रू रिटर्न करेल, अदरवाइज फॉल्स करेल. आणि कॅर ॲट काय करतं, तर पर्टिक्युलर इंडेक्स नंबर मध्ये जे कॅरेक्टर स्टोर आहे ते रिटर्न करतं. मग बघा, स्ट्रिंग नेम घेतलेला आहे, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे हेल्लो वर्ल्ड. बरोबर. मग कॅर CH घेतलेला आहे. नेम डॉट कॅर ॲट 4, फोर्थ पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे, तर 0 1 2 3 आणि 4 O येतोय. बरोबर. मग OCH मध्ये येईल, आणि तो प्रिंट केलाय बघा खाली, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल एन CH. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल एन नेम डॉट कंटेन्स हेल्लो. बरोबर. मग ह्या नावामध्ये हेल्लो हा सिक्वेन्स आहे का कॅरेक्टरचा, असेल तर ट्रू रिटर्न करेल. येस आहे, ट्रू रिटर्न करतोय. त्याच्यानंतर नेम डॉट कंटेन्स हेल्लो, स्मॉल केस मध्ये दिलंय बघा, इथं H स्मॉल केस मध्ये आहे, वरती होता तो अप्पर केस मध्ये होता, त्यामुळे त्यानं परफेक्ट फाइंड आउट केला. पण इथं स्मॉल केस मध्ये असल्यामुळे त्याला सापडणार नाही, त्यामुळे त्यानं काय केलं, रिटर्न फॉल्स रिटर्न केलं. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ. बघा, रिटर्न्स इंडेक्स ऑफ गिवन कॅरेक्टर व्हॅल्यू ऑर सबस्ट्रिंग. इफ इट इज नॉट फाउंड इट रिटर्न्स -1. द इंडेक्स काउंट स्टार्ट्स फ्रॉम 0. मग बघा, म्हणजेच काय करणार आहे, हा इंडेक्स रिटर्न करणाऱ्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा किंवा सबस्ट्रिंगचा जर प्रेझेंट असेल तर. बरोबर. जसं की बघा, आता S1 नावाची स्ट्रिंग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हेल्लो वर्ल्ड स्टोअर केलेला आहे. इंटिजर इंडेक्स 1 इज इक्वल टू S1 डॉट इंडेक्स ऑफ O. ओचा इंडेक्स सांगा म्हणतोय. ओचा इंडेक्स किती आहे, 0 1 2 3 4 5 आहे. सॉरी, 0 1 2 3 4 आहे. सॉरी, 4 आहे. मग तो 4 आपल्याला रिटर्न करेल. बरोबर. मग S1 डॉट इंडेक्स ऑफ O किती येतोय, 4 रिटर्न करेल. तो प्रिंट केलेला आहे आपण. त्याच्यानंतर इंटिजर इंडेक्स 2 इक्वल टू S1 डॉट इंडेक्स ऑफ L कॉमा 4 म्हटलेलं आहे. बरोबर. मग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल इंडेक्स 2, म्हणजे इथं आपल्याला काय सांगायचंय की बाबा, 4 कॅरेक्टर नंतर, बरोबर, 4 कॅरेक्टर सोडून आपल्याला पुढं जर एलचा ऑकरन्स आला असेल तर तो मला पाहिजे, आणि त्याची पोझिशन पाहिजे. जसं की 0 1 2 3 4 5 6 7 8 मे बी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एलचा पण इंडेक्स मिळेल, इंडेक्स ऑफ. ठीक आहे. हा जरा मला शोधावा लागेल, शोधूयात आपण. स्ट्रिंग क्लासमध्ये शोधूयात, जावा डॉक्स मध्ये. जावा लँग पॅकेज स्ट्रिंग क्लास.
कंट्रोल F. काय शोधायचं आपल्याला? इंडेक्स ऑफ. हा, हे बघा, हा दुसरा वे आहे, बरोबर. इथं फक्त पहिल्या वे मध्ये काय केलं आपण? कॅरेक्टर पास केलंय फक्त, बरोबर. ते कॅरेक्टरचा इंडेक्स तो रिटर्न करेल. आणि तो रिटर्न कसा करेल? तर पहिला ऑकरन्स जिथं असेल त्या कॅरेक्टरचा, पहिला ऑकरन्स जिथं असेल ती पोझिशन रिटर्न करेल. पुढचे कॅरेक्टरची पोझिशन नाही रिटर्न करणार तो. सपोज इथं मी म्हटलं असतं इंडेक्स ऑफ एल म्हटलं असतं, तर मला 0, 1, 2 मिळाला असता. का तर हा पहिला एल ची पोझिशन त्यानं मला रिटर्न केली असते, पुढचे एल त्यानं सर्चच केले नसते, बरोबर. मग ते आपल्याला जर स्पेसिफिकली सांगायचं असेल की कुठल्या कॅरेक्टरपासून तुम्हाला इंडेक्स सर्चिंग स्टार्ट करायचे, तर बाबा तुम्ही इथं देऊ शकता फ्रॉम इंडेक्स, बरोबर. फ्रॉम इंडेक्स, जसं की आता आपण सांगितलंय 4 कॅरेक्टर पासून पुढे जर स्ट्रिंग आली एल, तर त्याचा मला इंडेक्स पाहिजे, त्याचा मला इंडेक्स पाहिजे. ओके. रिप्लेस. नेक्स्ट बघा, रिटर्न्स अ स्ट्रिंग रिप्लेसिंग ऑल द ओल्ड कॅर टू न्यू कॅर, बरोबर. रिटर्न्स अ स्ट्रिंग रिप्लेसिंग ऑल द ओल्ड कॅर टू न्यू कॅर, बरोबर आहे. म्हणजे रिप्लेस करण्यासाठी स्ट्रिंग आहे. हेल्लो वर्ल्ड आहे, बरोबर. स्ट्रिंग s2 इक्वल टू s1 डॉट रिप्लेस ओ कॉमा ई, म्हणजे जे ओ कॅरेक्टर आहे तिथं ई पाहिजे आपल्याला, ठीक आहे. ते बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल s2 मध्ये हेले वेल्ड असं काहीतरी दिसतंय तुम्हाला, का तर ओ रिप्लेस केलाय आपण ई नी. रिप्लेस फंक्शन आपल्यासाठी कॅरेक्टर रिप्लेस करतं, ओल्ड कॅरेक्टर हे नवीन कॅरेक्टरनं रिप्लेस करतं, ठीक आहे. टू लोअर केस अँड टू अप्पर केस इझी आहे. टू लोअर केस इट कन्वर्ट्स ऑल द कॅरेक्टर्स ऑफ द स्ट्रिंग इन टू लोअर केस, अँड टू अप्पर केस इट कन्वर्ट्स ऑल द कॅरेक्टर्स ऑफ द स्ट्रिंग इन टू अप्पर केस. मग बघा, हेल्लो वर्ल्ड ही स्ट्रिंग लिहिलेलं आहे, मग s1 डॉट टू लोअर केस म्हटलं की आपल्याला काय मिळेल? सगळे कॅरेक्टर्स लोअर केसमध्ये इथं कन्वर्ट झालेल्या आउटपुटमध्ये बघायला मिळते बघा. आणि s1 डॉट टू अप्पर केस म्हटलंय ते आपल्याला काय बघायला मिळते? सगळे कॅरेक्टर्स अप्पर केसमध्ये बघायला मिळते. इथं आपल्याकडे काय होतं? एच फक्त कॅपिटल होता आणि डब्ल्यू कॅपिटल होता, ठीक आहे. मग बघा, what is the value returned by function compared to if invoking string is less than the string compared to? हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सोडवायचं आहे. which method is used to find the character at a given position? हे पण तुम्हाला माहिती आहे. आता इथं कन्फ्युजन होतं, कॅर ॲट आहे का, मग कॅर ॲट कुठलं आहे, ह्यातलं हे कॅर ॲट आहे का हे? तर बघा, फंक्शनचं नाव हे नेहमी स्मॉल केस लेटरनं स्टार्ट होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजेच आता हे आपल्याकडे चॉईस राहिला हा आणि हा, कॅर ॲट आहे, बरोबर. मग त्यातलं दुसरं जर वर्ड असेल त्या ह्याच्यामध्ये फंक्शनच्या नावामध्ये, तर त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असतं. ॲट हा दुसरा वर्ड आहे म्हणून ए कॅपिटल आहे, कॅर ॲट, बरोबर. क्लिअर आहे. रूल्स माहिती आहेत तुम्हाला, रूल्स मी सांगितलेत. क्लासचं नाव हे नेहमी कॅपिटल लेटरने स्टार्ट होतं, बरोबर. क्लासच्या नावामध्ये 2 वर्ड्स असतील तर पहिला वर्ड मधलं पहिलं लेटर कॅपिटल असेल, दुसऱ्या वर्ड मधलं दुसरं लेटर कॅपिटल असेल. फंक्शनचं नाव हे नेहमी स्मॉल केस लेटरने स्टार्ट होतं, बरोबर. आणि फंक्शनच्या नावामध्ये 2 वर्ड्स असतील तर दुसरा वर्ड मात्र कॅपिटल लेटरने स्टार्ट होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी काय सांगितलं होतं तुम्हाला, की जे कीवर्ड्स असतात ते नेहमी स्मॉल केस असतात, जसं इंट, लॉंग, बरोबर, पब्लिक, प्रायव्हेट, ते सगळे स्मॉल केसमध्ये असतात, ठीक आहे. मग बघा, स्ट्रिंग बफर क्लास बघायचा आपल्याला. मग बघा, स्ट्रिंग क्लास वापरून जे आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करतो, ते ऑब्जेक्ट काय असतात तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, इम्युटेबल असतात, बरोबर. म्हणजेच ते अल्टर करू शकत नाही, चेंजेस करू शकत नाही. पण स्ट्रिंग बफर ज्या स्ट्रिंग ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करता, स्ट्रिंग बफर क्लास मधल्या मेथड्स वापरून किंवा स्ट्रिंग बफर क्लास वापरून जे स्ट्रिंग ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करतात ते म्युटेबल आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, अल्टरेशन करू शकता. मग बघूयात. बघा, द स्ट्रिंग क्लास इज कॉमनली यूज्ड फॉर होल्डिंग अँड manipulating strings of text in Java program. In Java, strings are class objects and implemented using two classes, namely string and string buffer. हे आपल्याला माहिती आहे. मग बघा, the string buffer class is used to represent characters that can be modified, बरोबर. स्ट्रिंग बफर क्लास कशासाठी वापरतात, की आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो, म्हणजेच म्युटेबल स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी स्ट्रिंग बफर क्लास वापरतो. दिस इज सिम्पली युज्ड फॉर concatenation or manipulation of the strings. We can insert character and substrings in the middle of string or append another string to the end. बरोबर, आपण काय करू शकतो? कॅरेक्टर्स मध्ये इन्सर्ट करू शकतो, सबस्ट्रिंग्स मिडल मध्ये स्ट्रिंगच्या इन्सर्ट करू शकतो. त्याच्यानंतर एका स्ट्रिंगच्या एंडला दुसरी स्ट्रिंग अपेंड करू शकतो, जे आपल्याला स्ट्रिंग क्लासमध्ये अवेलेबल नव्हतं, बरोबर. आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट मॉडिफाय करू शकत नव्हतो, ते सगळं स्ट्रिंग बफर
क्लासमुळे आपण मॉडिफिकेशन करू शकतो. जसं की बाबा मेथड्स ऑफ स्ट्रिंग बफर क्लास आहेत बघा. अपेंड म्हणजेच एका स्ट्रिंगच्या एंडला दुसरी स्ट्रिंग अपेंड करणं, इन्सर्ट करणं, कॅरेक्टर्स मिडलला इन्सर्ट करणं किंवा पर्टिक्युलर पोझिशनला इन्सर्ट करणं, डिलीट करणं कॅरेक्टर्स स्ट्रिंग मधले, डिलीट पर्टिक्युलर पोझिशनचे कॅरेक्टर करायचे असतील तर डिलीट कॅर ॲट वापरू शकता, रिव्हर्स करू शकता स्ट्रिंग ऑब्जेक्ट मधली स्ट्रिंग. त्याच्यानंतर सेट कॅर ॲट बरोबर, पर्टिक्युलर पोझिशनचं कॅरेक्टर एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी तुम्ही सेट करू शकता, कॅरेक्टरने सेट करू शकता. मग हे बघूया सगळं बघा एक एक. अपेंड द स्ट्रिंग S2 टू S1 ॲट द एंड. बघा स्ट्रिंग S1, स्ट्रिंग बफर S1 इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर हेल्लो, स्ट्रिंग बफर S2 इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर वर्ल्ड, S1 डॉट अपेंड S2 हेल्लो वर्ल्ड ही स्ट्रिंग, म्हणजेच हेल्लोच्या एंडला वर्ल्ड ही स्ट्रिंग अपेंड केली जाईल. आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1, आणि जो अपेंड केलेला रिझल्ट आहे तो S1 मध्ये येईल. तो कशामध्ये येईल? S1 मध्ये येईल. क्लिअर आहे का? तो अपेंड केलेला रिझल्ट S1 मध्ये येईल. आणि त्यामुळे ती जो स्ट्रिंग आता S1 आहे ऑब्जेक्ट तो मॉडिफाय झाला आणि त्याच्यामध्ये हेल्लो वर्ल्ड ही पूर्ण स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये आधी हेल्लो ही स्ट्रिंग होती, पण आता अपेंड केल्यामुळे S2 स्ट्रिंग त्याचे कंटेंट चेंज झाले, S1 ऑब्जेक्टचे कंटेंट चेंज झाले आणि त्याच्यामध्ये हेल्लो वर्ल्ड ही अख्खी स्ट्रिंग आली अपेंड झाल्यामुळे. ठीक आहे. इन्सर्ट बघा, इट इन्सर्ट द स्ट्रिंग ॲट गिवन पोझिशन. बघा पुन्हा S1 मध्ये हेल्लो आहे, S2 मध्ये वर्ल्ड आहे. बरोबर, S1 डॉट इन्सर्ट बरोबर, S1 स्ट्रिंगच्या थर्ड पोझिशनला S2 स्ट्रिंग इन्सर्ट करा. म्हणजेच बघा 0 1 2 आणि थर्ड पोझिशन ई लेटरच्या म्हणजे दुसऱ्या ई लेटरच्या आधी स्टार्ट होते, तिथं आपल्याला वर्ल्ड ही स्ट्रिंग काय करायची? इन्सर्ट करायची. मग बघा आउटपुटमध्ये काय दिसतंय तुम्हाला? HEL बरोबर, त्याच्यानंतर वर्ल्ड हा इन्सर्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर LO आलेला आहे. आणि हे सगळं आउटपुट कशामध्ये आलेलं आहे? तुमच्या कोणत्या ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे? S1 ऑब्जेक्टमध्ये. S1 ऑब्जेक्ट मॉडिफाय झाला, त्याच्यामध्ये इन्सर्ट केला आपण थर्ड पोझिशनला स्ट्रिंग S2. बरोबर, सोपं आहे त्यामुळे स्पीडमध्ये चाललोय. ठीक आहे. डिलीट, दिस इज द डिलीट फंक्शन is used to delete the multiple characters at once from n position to m position. बरोबर, इन द बफर स्ट्रिंग. म्हणजे डिलीट फंक्शन काय करू शकता तुम्ही? त्याला पोझिशन सांगायचे 1 आणि जसं की बाबा आता आपण 1 आणि 3 इथं मी सांगितलेले आहे की तो काय करेल? फर्स्ट आणि थर्ड पोझिशनचं कॅरेक्टर्स काय करेल? डिलीट करेल तिथले. मग बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1 मधले 1 आणि थर्ड म्हणजेच 1 2 3 कॅरेक्टर्स काय केले जातील? डिलीट केले जातील. आणि आउटपुट मध्ये तुम्हाला काय बघायला मिळते? HLO. ठीक आहे. डिलीट कॅर बघा, दिस इज द डिलीट कॅर फंक्शन विच इज यूज टू डिलीट द स्पेसिफिक कॅरेक्टर फ्रॉम द बफर स्ट्रिंग बाय मेन्शनिंग दॅट पोझिशन इन स्ट्रिंग. म्हणजे पोझिशन सांगा आणि त्या पोझिशनचं कॅरेक्टर डिलीट केलं जाईल. जसं 2 पोझिशनचं कॅरेक्टर आपण इथं सांगतोय डिलीट करा, डील कॅर ॲट सेकंड पोझिशन 0 1 2 एल डिलीट केला जाईल. बरोबर, आणि हेल्लो असं आउटपुट बघायला मिळेल. रिव्हर्स नावातच आहे, काय करणार आहे? स्ट्रिंग रिव्हर्स करणार आहे. दिस इज द रिव्हर्स फंक्शन यूज टू रिव्हर्स द स्ट्रिंग प्रेझेंट इन स्ट्रिंग बफर. मग बघा हेल्लो ही स्ट्रिंग आहे, S1 डॉट रिव्हर्स म्हटलं आणि S1 प्रिंट केलाय, काय आलं? OLLEH. ठीक आहे. सेट कॅर ॲट, मग बघा इट मॉडिफाईज द कॅरेक्टर ॲट स्पेसिफाईड पोझिशन बाय गिव्हन कॅरेक्टर. बरोबर, म्हणजे थर्ड पोझिशनचं कॅरेक्टर मला मॉडिफाय करायचं तिथं ई पाहिजे मला. मग 0 1 2 आणि 3 मग काय आलं? HELE, म्हणजे एलच्या ऐवजी इथल्या एलच्या ऐवजी ई टाकला गेला तिथं, HELEO आउटपुट मध्ये बघायला मिळते. ठीक आहे. मग बघा स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर मधला फरक. स्ट्रिंग इट इज मोस्टली used class which can be used to store string constant. String constant can be any character from keyword enclosed in double quotes. String can be used when data need not be altered. बरोबर, डेटा अल्टर करायचा नसेल तर स्ट्रिंग क्लास वापरा. स्ट्रिंग बफर इट इज अ peer class of string which can be modified in terms of length and content. म्हणजे जर मॉडिफाय करायचे असतील स्ट्रिंग ऑब्जेक्टचे कंटेंट तर तुम्हाला स्ट्रिंग बफर वापरावं लागेल. स्ट्रिंग इज अ मेजर क्लास, स्ट्रिंग बफर इज अ peer class of string. ठीक आहे. स्ट्रिंग लेंथ इज फिक्स्ड आणि स्ट्रिंग बफर मध्ये लेंथ इज फ्लेक्झिबल. बरोबर, कंटेंट्स ऑफ ऑब्जेक्ट कॅनॉट बी मॉडिफाईड. स्ट्रिंग मध्ये कंटेंट्स कॅन बी मॉडिफाईड. इकडे स्ट्रिंग मध्ये ऑब्जेक्ट कॅन बी क्रिएटेड बाय असाइनिंग स्ट्रिंग कॉन्स्टंट एनक्लोज्ड इन डबल कोट्स. ऑब्जेक्ट कॅन बी क्रिएटेड बाय कॉलिंग कन्स्ट्रक्टर ऑफ स्ट्रिंग बफर क्लास युझिंग न्यू. बरोबर, डायरेक्ट क्रिएट करू शकत नाही स्ट्रिंग बफरनं स्ट्रिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे. स्ट्रिंग एस इक्वल टू एबीसी इकडं, आणि इकडे एक्झाम्पल दिले स्ट्रिंग बफर एस इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर आणि एबीसी. क्लिअर आहे का? Which of the method of string buffer is used to concatenate the string
रिप्रेझेंटेशन टू द एंड ऑफ इन्व्होकिंग स्ट्रिंग. तुम्हाला माहिती आहे, मी काही हे सांगणार नाहीये तुम्हाला, ठीक आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय आहे ते. विच ऑफ दिस क्लास इज सुपर क्लास ऑफ स्ट्रिंग अँड स्ट्रिंग बफर क्लास. मग स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर क्लासचा सुपर क्लास कोणता आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. की ऍक्च्युली इथं सुपर क्लास म्हटलंय त्यांनी, ठीक आहे, आणि इथं पॅकेज मेन्शन केलेत आणि लास्टला ऑप्शन आहे नन ऑफ द मेन्शन. मग तुम्हाला कळालं असेल काय आन्सर आहे. क्लिअर आहे का?